गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्रीरामाची तुझे ध्यान गंभीर, शुकाच्या आईचा निज विचार, वाई करावा श्री गुरु साचार, विश्रांतीचे घर विवेकापासी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. सर्व रामभक्त, व्यास महर्षी, वाल्मिक महर्षी, सर्व संत मंदियाळी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र, महादेव भगवान, शिवशंकर, महानुभक्त मारुत्र्या, माझे सद्गुरु तात्यासाहेब वास्कर आणि आपले सगळे असणारे श्रोतेजन वक्तेजन, महाराष्ट्रातील सर्व तमाम असणारे रामभक्त मंडळ, या सर्वांच्या चरणाला प्रणिपात करून आज भगवान प्रभू रामचंद्र यांचं ज्याच्यामध्ये स्थान आहे अशा रामायणातील एक सुंदर 8वं कांड आहे. त्या कांडाचं नाव आहे ज्ञानकांड. आणि या ज्ञानकांडाचा प्रारंभ आपण काल केलेला आहे आणि त्याच प्रारंभातून दुसऱ्या दिवसाची सेवा भगवान रामराया, भगवान हनुमंतरायांच्या माध्यमातून तुम्हा रामभक्तांच्या आग्रहास्तव माझ्याकडे आलेले हे परम भाग्यानं घडतं. संतांची सेवा घडावी, देवाची सेवा घडावी, हे पूर्वजन्माच्या पुण्याशिवाय घडत नाही. हे आपण चिंतन करतोय ते भगवान दुधेश्वर यांचं मंदिर आहे. एक जागृत स्थान तुमच्या गावामध्ये, पंढरपूर तालुक्यामध्ये, मेंढापूर ग्रामी भगवान महादेवांचं हे असणार अत्यंत सुंदर आणि अत्यंत पवित्र असं हे ठिकाण. त्या महादेवांच्या चरणी, भगवान नंदिकेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन भगवान रामप्रभूंना वशिष्ठांनी जो बोध केला त्या बोधाचं चिंतन करणारा हा 11वा अध्याय आहे. या अध्यायाचं चिंतन वास्तविक पाहता करणं सामान्य जनाचं कार्य नाही. कारण वर्णविषय आहे ज्ञान, वर्णन करणारे आहेत वशिष्ठ, आणि ज्यांना वर्णन सांगायचं ते भगवान मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा श्रीराम आहे. तर कशाच ऊन नाही इथं, फक्त आपल्याकडं जे वक्त्याचं चिंतन आहे ते उणीव भासते. वशिष्ठासारख्यानी बोलावं, भगवान परमेश्वर रूप परमात्म्यानं रामरायांनी मर्यादा पुरुषोत्तमाने ऐकावं, आणि त्यांच्यामध्ये ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, शुद्ध ज्ञान म्हणतात, त्यालाच अनुभव ज्ञान म्हणतात, किंवा त्यालाच अपरोक्ष अनुभूती म्हणतात. अशा ज्ञानाचं चिंतन वशिष्ठ मुनी सांगतायत. ऐकणारा भगवान मारुतीराय आहे, भगवान रामराय आहेत, माफ करा. मी अशा महात्म्यांच्याच संवादामध्ये माझ्यासारख्या पामरानं काय बोलावं हा पंचायत आहे. पण श्री गुरूंची कृपा असल्यानंतर त्यात काही विशेष वाटत नाही. ज्ञानोबरायांची कृपा झाली, रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला की तो ऋग्वेदातील कठीण अशा ऋचा बोलतो. तसं श्री गुरु सारिका असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करी, अशा सद्गुरूंच्या माध्यमातून नाथरायांच्या असणाऱ्या शरणांगतीतून या अध्यायातील आज होणाऱ्या ज्या काही आपल्या सद्गुरूंच्या कृपेनं होतील त्या ओव्याचं चिंतन आपण करूया. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणाला प्रणिपात करून रामकथेचं अनुसंधान असं आहे. कालच हरिभक्तीपरायण वेदांताचार्य वैभव महाराजांच्या मुखातून आपण 3 ओव्यामध्ये तासभर चिंतन ऐकलेलं आहे. फार विद्वान आहेत ते. त्यांच्या असणाऱ्या त्यापासून पुढच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतो. नाथराय त्या ओवीच्या माध्यमातून सांगतात. त्याच्यामध्ये कालची ओवी ऐका. जैसी विरक्ती शुकाशी, तैसी विरक्ती श्री रामाशी,
राज्य वैभव नावडे त्याशी नित्य विषयाशी विरक्त. शास्त्र असं सांगतं, ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर वैराग्य लागतं. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगडेच नाही. अलीकडं माणसाकडं विषयासक्ती आहे आणि जिथं आसक्ती असते तिथं ज्ञानाचा लवलेशी होत नाही. ज्ञान तिथं थांबतच नाही. म्हणून ज्ञानाच्या अगोदर विरक्ती लागते. वैराग्य स्थिती रामराया तुमच्याकडे आहे, रामा तुझ्याकडे आहे, विश्वामित्र म्हणतात. आणि तो नित्य विषयाशी विरक्त आहेस. म्हणजे उपवास असल्यामुळं विरक्त, पंढरपूरला गेल्यामुळं विरक्त, देवळात आल्यामुळं विषयापासून विरक्त असं नाही. ते नित्य विषयाशी विरक्त. रूप असेल, स्पर्श असेल, गंध असेल, अधिक करून पंचविषय, या सर्व विषयापासून रामा तो नित्य विरक्त आहे. नित्य या शब्दाचा अर्थ आहे जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती. स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये सुद्धा असणारं वैराग्य तुमच्या ठिकाणी विशेष रूपान आहे. आणि असं असणारं तुमचं वैराग्य असल्यामुळं जे अंतःकरणामध्ये विरक्तीनं असणारं अधिष्ठान केलेले, या अधिष्ठानावर ज्ञानाचा प्रादुर्भाव उत्तम रूपानं होतो. आणि परमभाग्यानं तुमच्या वंशाला वशिष्ठासारखा असणारा श्री गुरु प्राप्त झालेले. म्हणून ते ध्यान त्यांच्याकडून मिळवणारं जे ज्ञान आहे, ते ज्ञान अंतःकरणामध्ये साठवल्यानंतर त्याचं असणारं निधिध्यासन करावं लागतं. त्याला ध्यान म्हणतात. आणि तुझी ध्यान करण्याची जी काही खोली आहे, गंभीर म्हणजे खोली आहे, ते शुकाच्या सारखी आहे. कारण शुकांना 7 रात्रीमध्ये द्वारपाळा करवी ते मुक्त होत. अभिमानन अनेक खोटे केले, आपण कालच ऐकलं. 7च दिवसामध्ये शुकासारख्यांचं नसणारं ब्रह्मज्ञान होतं. ब्रह्मज्ञानावर असणारा विकल्पाचा नाश होतो. आणि त्या सुखासारखाच तुमचा असणारा निज विचार आहे. निज विचार या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मज्ञानाच्या विषयीचा विचार. निज विचार या शब्दाचा अर्थ आहे मोक्षाचा विचार. असा हा विचार सुखासारखा तुमच्यामध्ये आहे. म्हणून विवेकाच्या माध्यमातून, विरक्तीच्या माध्यमातून ज्या वेळेला साधक परिपूर्णतेला येतो, त्याच वेळेला त्यानं श्री गुरूंना शरण जावं लागतं. म्हणून तोही करावा श्री गुरु साचार. साचार या शब्दाचा अर्थ आहे सत्यत्व. हे रामा, खरोखर आता तुझं अधिष्ठान चांगले, तुझं ध्यान चांगले, तुझा अधिकार विशेष रूपानं प्राप्त झालेले. आणि तो अधिकार प्राप्त झाल्यामुळे आता तू काय केलं पाहिजे? गुरु करावा साचार. आता वास्तविक पाहता ज्ञानाचा अधिकारी कोण, याच्यासाठी गोड चिंतन विचारसागरामध्ये आलेले. त्याचं पहिलं चिंतन येतं, त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. एक असतो अधिकारी, दुसरा असतो विषय, तिसरा असतो प्रयोजन आणि चौथा असतो संबंध. हे 4 प्रकार ज्याच्या ठिकाणी विशेष रूपानं बांधलेले आहेत, तो ज्ञानाचा विशेष अधिकारी असतो. इथं ज्ञानाचा पहिलं चिंतन आहे अनुबंध यामध्ये. अधिकारी कोण वर्णन करताना सांगतात, नामस्मरणाचा वारकऱ्या सगळेच अधिकारी आहेत. रामायण ऐकण्याचा सगळ्याला अधिकार आहे. असोनी संसारी जीवे करी वेदशास्त्र उभारी माही असं. संसारातला प्रत्येक जीव रामकथेचं श्रवण करण्यासाठी आणि नामाचं स्मरण करण्यासाठी संसारातले सगळे जीव काय आहेत? अधिकारी आहेत. पण ज्ञानाचा अधिकारी सगळाच नाही. याच्यासाठी शास्त्र सांगतं, तो साधक विरक्ती, वैराग्य किंवा समाधी शतक, श्रद्धा आणि समाधान हा साधन चतुष्ट पाहायला पाहिजे. पहिल्यांदा विवेक पाहिजे. इह लोकापासून परलोकापर्यंत परमात्मा एक सत्य आहे, सगळं जगत नसणारं मिथ्य आहे, असा ज्याचा भाव होतो तिथं तो तसा त्याचा विवेक असला पाहिजे. पुन्हा त्याच माध्यमामध्ये जे सत्य आहे परमात्मा, त्याचा स्वीकार आणि सगळे असणारे अनात्म जे काही पदार्थ आहेत त्या सगळ्यांचा धिक्कार करणं, त्यांचं वैराग्य होणं, याला वैराग्य म्हणतात. पुन्हा समाधी षटकामध्ये शम, दम, त्याच्यानंतर 6 प्रकार असतात. शम म्हणजे मनावर ताबा ठेवणं, मन ताब्यात ठेवणं, त्याला म्हणायचं शम.
आज त्या अवस्थेमध्ये आपलं मन ताब्यात राहणं अवघड राहतं. तुकोबऱ्यासारखे म्हणतात, काय करावं या मनाला, काय काय करीतो या मना परी नायके नारायणा, करुणे त्याची करी वंचना पतनाने हो आधारले. समाधी षटकामध्ये आमचा श्रम होत नाही. श्रम म्हणजे मनावर ताबा मिळत नाही. तुकोबरेनी मनावर ताबा मिळवला. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. जास्त त्याच्यावर बोलत नाही मी. अधिकारावर बोलताना शम, त्याच्यानंतर दम. दम म्हणजे इंद्रियावर ताबा मिळाला. आमचं डोळं ऐकत नाही, आमचं कान ऐकत नाही. जे ऐकू नये ते ऐकतात. आपल्याला इच्छा नसली तरी ऐकतात. नको म्हटलं तरी डोळं पाहिल्याशिवाय राहत नाही. सगळी इंद्रिय आमच्या सगळ्या प्रत्येकाच्या जीवाच्या विरुद्ध जातात. काय याचं कारण आहे तर त्यांनी दम नावाचा साधनाचा स्वीकार नाही केला. म्हणून इंद्रिय आमच्या ताब्यात असतात. म्हणून संयतेंद्रिय हा म्हटलेले. गीतेमध्ये सुद्धा भगवान सांगतात, ज्ञानाचा अधिकारी कोणी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना. संयतेंद्रिया तिथं म्हटलेले सगळे इंद्रियाचं संयमन केलं पाहिजे. तर रामप्रभूंच्याकडं सांगताना म्हणतात, तुमच्याकडं विवेक आहे, तुमच्याकडं वैराग्य आहे, तुमचं मन असणार आपलं ताब्यात आहे. 8व्याच वर्षी रामप्रभूंनी सगळ्या विषयाची विरक्ती त्यावेळेला बोलून दाखवलेली आहे. आपण चिंतन करा मागच्या अध्यायाचं, 8व्या अध्यायाचं, 9व्या अध्यायाचं. रामप्रभूंनी जवळजवळ 68 असणारे धोके शरीराच्या संगतीपासून सांगितलेले. शरीर संगतीने सुख काय, देह संगतीने सुख काय, त्याच्यामध्ये सगळे इंद्रियावर अधिक करून ताबा रामप्रभूंचा आहे. एक अधिकारी आहे. त्याच्यानंतर समाधी षटकामध्ये असते तिसरं तितिक्षा नावाचं लक्षण. तितिक्षा या शब्दामध्ये कितीही मोठं दुःख झालं तरी ज्याला दुःख झालं त्या साधकानं न तक्रार करता ते सहज आनंदानं करणं याला तितिक्षा म्हणतात. उपरम सतत असणारं भगवंताच्या, सद्गुरूंच्या आणि शास्त्राच्या सानिध्यामध्ये चित्ताला ठेवणं त्याला उपरम म्हणतात. श्री गुरु, ग्रंथ आणि परमात्मा या तिघांच्यावर नितांत श्रद्धा ठेवणं हे समाधी षटकातलं 5वं लक्षण आहे. त्याला म्हणायचं श्रद्धा. आणि सुख दुःख समे कृत्वा लाभालाभ जया जयो, सुख हो दुःख हो लाभ हो किंवा अलाभ हो, याच्यामध्ये आपली वृत्ती असणारं स्थिर राखणं. त्याला तुकोबरायच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तर या समाधी षटकामध्ये 6वं साधन आहे समाधान. आणि त्याच्यामध्ये झाले 3 साधनं झाली साधन चतुष्टयामध्ये. पहिला आहे विवेक, वैराग्य, समाधी षटक. आता 4थं साधन आहे त्याला म्हणायचं मुमुक्षता. या मुमुक्षतेमध्ये 2 प्रकार शास्त्राने केलेले आहेत. मुमुक्षता म्हणजेच जिज्ञासता. मला देव कळावा, मला देव मिळावा, याला म्हणायचं मुमुक्षता. याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक प्रकार असा आहे की मंद मुमुक्षता. आपण सगळे मंद मुमुक्षतेमध्ये बोलतो. आपल्याला संसारच आवडतो, त्याच्यामुळे आपलं पूर्व पुण्याईनं काहीतरी पुण्य लागल, कुठंतरी लोकेशना प्राप्त व्हावा म्हणून आम्ही फक्त रामायण करतो, रामायण ऐकतो, रामायण वाचतो, रामायण सांगतो. पण खरी तळमळ नाही. तोमच व्हावा, वेळोवेळा व्हावा, पांडुरंग ही दशा आमची नाही. त्याला तीव्र मुमुक्षता फार मोठा असणारी साधन चतुष्टयामध्ये सांगितलेले. नत्र्याच्या अवताराच्या मध्ये एक गोड प्रसंग आलेले. तिथे एक साधक नाथरायांच्याकडे येतो आणि नाथरायण म्हणतो, गुरुवर्या तुम्ही परमात्म्याचा अवतार आहे, मी लोकांच्याकडून ऐकलेले. आणि तुकोबरायांचंही चिंतन आहे, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संतांच्या दर्शनानं, संतांच्या कृपेनं देव प्राप्त होतो. किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना, तसा मी एक दीन आहे. मला भगवान परमात्म्याचं दर्शन करून तुम्ही द्याल म्हणून मी तुम्हाला शरण आलेले. लोटांगण घातलं. नाथराय म्हणले, वा रे वा, हीच जीवाची प्रत्येकाची इच्छा असावी. ठीक आहे म्हणले, तुला देवाचं दर्शन निश्चित करून देतो, काळजी करू नको. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 8 दिवस गेले, 10 दिवस गेले.
शेवटी त्यांना वाटायला लागलं नाथराय अजून काही मला देवाचं दर्शन करून देत नाही. तो शेवटी वैतागला. ते म्हणले, हो महाराज, मी काही फुकट खायला आलो नाही, तर कधी देव दाखवणार आहे मला? हे चालत नाही मला असले. उगाच्या उगा निवांत बसून घेतलंय. मला वाटलं होतं लगेच जमल. नाथराया म्हणतात, ठीक आहे बाबा, आजच दाखवतो तुला, चल गोदामाईच्या ठिकाणी. नाथराया त्याला घेऊन स्नानाला गेले. स्नानाला गेल्यानंतर शास्त्र सांगतं बेंबी इतक्या पाण्यात जाऊन स्नान करायचं असतं. नाथराया कमरे इतक्या पाण्यात गेले, त्याला नेलेले. त्याला सांगितलं राम म्हणून बुड, तुला देव दिसेल. ते बुडला की नाथरायाने त्याचं मानकुड दाबलं पाण्यामध्ये. नाथराय दणकट होते. त्यानं बराच प्रयत्न केला पण लवकर वर येता येत नाही. आणि शेवटी त्याचा श्वास घुटमळू लागला. त्यावेळेला नाथरायने वर त्याला असणार येऊ दिलं. त्यानं श्वास सोडला. नाथरायला 2-3 शिव्या दिल्या. म्हणजे देव दाखवता का देवाची आज्ञा करून देत आहे? असलं कुठं देव दाखवून असतं का? नाथराय त्याला घेऊन बाहेर आले. त्याला सांगितलं, आता तुला देव दाखवण्यासाठी माझ्या प्रश्नाचं एक उत्तर दे म्हटलंय. ते मला बोला. मग त्याला विचारलं की मी ज्या वेळेला तुझं डोकं दाबलं पाण्यामध्ये, त्यावेळेला तुझ्या डोक्यात होतं का मला नाथराय देव दावतील वगैरे? ते म्हणजे कसलं दाखवलं, काहीच नव्हतं डोक्यात. कधी मी वर येतोय आणि कधी मी श्वास घेऊन जिवंत राहतोय हीच मला काय लागली होती, अत्यंत तळमळ लागली होती. नाथराय म्हणतात, अशी मुमुक्षुता देव मिळवण्यासाठी व्हावी लागतं. उगाच्या उग कसं तरी कवा का होईना काय नाही असं नाही चालत. म्हणले तुला जसं बाकीच्या जन्मामध्ये नाही काहीच आठवत नव्हतं, मी कधी वर येतो आणि कधी श्वास घेतो एवढं झालं ना, तसं कधी मला देव भेटेल, कधी माझं असणार हे संसार रूपाचं बिरड तुटेल, कधी अंतःकरणाची द्वैताची असणारी संशयाची ग्रंथी भेटेल, अशी तीव्र तळमळ लागावी. त्याला म्हणायचं तीव्र मुमुक्षुता. कशा पाय बोलायला लागलो मी? नाथराय म्हणतात, श्रीरामा तुझे ध्यान गंभीर शुकाचे ऐसा निज विचार. निज विचार म्हणजे तो अधिकारी शुकासारखा झालाय. आणि त्या अधिकारावर बोलतोय आपण. ज्ञानाचा अधिकारी होण्यासाठी साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं. एवढ्यावर बी भागत नाही. पुन्हा त्याच्यासाठी त्यानं श्री गुरुच्या मुखातून श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन हे 4 असणाऱ्या लक्षणाचा विचार करायचा असतो. सद्गुरूंनी सांगितलेलं शास्त्राचं श्रवण करावं. नुसतं श्रवण ऐकून नाही चालत, इकडून तिकडून गेले वारे असं नाही चालत. श्रवणानंतर ते मनामध्ये उतरलं पाहिजे, त्याचं मनन झालं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा ध्यास लागला पाहिजे. त्याला निधिध्यासन म्हणतात. आणि त्या एवढा अधिकार त्या श्रवण, मनन आणि निधिध्यासनाने प्राप्त होतो. मग तत् काय आणि त्वम काय, हे जे काही तत् पदार्थ आहे, त्वम पदार्थ आहे, या सगळ्यांचा असणारा अधिष्ठान एक परमात्मा आहे. किंवा त्वम आणि तत् हे ब्रह्मस्वरूपच आहे, सगळीकडे परब्रह्मच आहे. अशा अंतःकरणाची वृत्ती त्याला व्हावी लागते. हे एक ज्ञानाच्या अधिकाऱ्याचं साधन आहे. एवढं झाले होऊन बी तो ज्ञानाचा अधिकारी होत नाही. त्याला पुन्हा सांगतात शास्त्रामध्ये मल, विक्षेप आणि आवरण हे 3 लक्षणं सांगितलेली. मल या शब्दाचा अर्थ आम्ही डोळे झाकून आपल्यामध्ये वाकून बघायचं. आम्हाला जगाचं बरं लागतं का, इतराचं बरं लागतं का, लागत असेल तर आपला मल नावाचा दोष गेलेला. आपल्याकडून पाहिलं तर आपल्याला लोकांचं बघवत नाही, परमार्थातल्या परमार्थात लोकाला बघवत नाही. मी शहाणा का तो शहाणा म्हणतात. म्हणजे याचा अर्थ आमच्यात मल शिल्लक आहे, आपण ज्ञानाचा अधिकार नाही. दुसरं लक्षण आहे विक्षेप. दिवसभर काम केल्यानंतर 500 रुपये हजरी मिळते आणि त्याच्या माध्यमातून, त्या 500 रुपयाच्या माध्यमातून विषय भोगातून आम्हाला सुख मिळतं. हे आम्हाला जेवढं खरं वाटतं तेवढं परमार्थामध्ये सुख मिळतं हे खोटं वाटतं. त्याला म्हणायचं विक्षेप. म्हणजे परमार्थात सुख आहे का संसारात सुख आहे, अजून ह भ प च सुद्धा विचार फायनल झालेला नाही. जर परमार्थात सुख आहे असं म्हटलं असतं तर मग सप्त्यातल्या वर्गणीत घोटाळे केले नसते. ही भूमिका असते. आणि म्हणून त्यांचा सुद्धा देव परमार्थ, ह्यांचा विक्षेप गेला नाही आणि हे ज्ञानाचा अधिकारी नाही. म्हणून तिसरं लक्षण आहे, त्याला आवरण म्हणतात. आणि आवरण या शब्दाचा अज्ञान. म्हणून पहिला असणारा मल गेला पाहिजे, विक्षेप गेला पाहिजे. मल जाण्यासाठी साधकानं निष्काम कर्म करावं लागतं. पूजा असेल, वारी असेल, निष्काम कर्मयोगानं मल नावाचा दोष जातो. निष्काम उपासनेनं विक्षेप नावाचा दोष जातो.
आणि मग तिसरा दोष जो आहे आवरण. आवरण या शब्दाचा अर्थ आहे पंचकोशाच्या माध्यमातून आत्मवस्तूला जे काही झाकलेले त्याला म्हणायचं आवरण. त्यालाच अज्ञान म्हणतात, त्यालाच अविद्या म्हणतात. आणि ही अविद्या गेली पाहिजे, हे आवरण गेलं पाहिजे. या आवरण असता दोष शिल्लक राहिला पाहिजे. तो आवरण दोष जाण्यासाठी मग श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू या तिन्ही असणाऱ्या लक्षणांनी युक्त अशा सद्गुरूला शरण जायचं असतं. हे लक्षात ठेवा. पहिला काय पाहिजे? स्तोत्रीय असला पाहिजे, म्हणजे तो दशग्रंथी असला पाहिजे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, अधिक उपनिषद, हे सगळं त्यांच्या मुखोद्गत पाहिजे. त्याला म्हणायचं श्रोत्रिय. शास्त्र, वेदशास्त्राचं पूर्ण ज्ञान असावं. फक्त ज्ञान असून बी चालत नाही, पाठा असून बी चालत नाही, अर्थही पकडावा लागतो. म्हणून पुढे सांगतात श्रोत्रिय तर असावाच, आणि पुन्हा तो ब्रह्मनिष्ठ असावा. ब्रह्मनिष्ठ या शब्दाचा अर्थ जे जे पाप भेटे भूत ते माने जे भगवंत, हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. हरीचिया दासा हरिदाही देशा, भावे जैसा तैसा हरी एक. विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक ते भुवनी, विठ्ठल मनी मानसी. सर्वम खलविदम ब्रह्म. सगळीकडे ते चराचरामध्ये परमात्म तत्व व्यापलेलं आहे. हरी हा व्यापक सकळामध्ये मन अगोचर बुद्धी, स्वामी माझा कृपानिधी तुका म्हणे. श्री विठ्ठल ही दशा ज्या साधकाच्या ठिकाणी झालेली आहे, आणि त्या दशेलाच काय म्हटलेले? विशेष रूपानं तत्वम पदार्थ शोधन. सगळीकडे असणारं परब्रह्म व्यापलेलं आहे. अशी दशा त्या सद्गुरूंच्या ठिकाणी झालेली पाहिजे. त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणतात. म्हणजे मीही ब्रह्म आहे, सगळं जगत ब्रह्म आहे, भेदच राहिला नाही, अशी दशा त्या सद्गुरूकडे. एवढं असून बी तो सद्गुरू योग्य नाही महाराज. त्याच्यामध्ये तिसरा गुण लागतो कृपाळुत्व. काही वेदशास्त्र संपन्न आहे, काही ब्रह्मनिष्ठ बी, परंतु शिष्याला एखाद्याचा कळवळा येतोय आणि त्याला शिकवावं, त्याचा उद्धार करावा, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी लोकी, ही अवस्था त्या सद्गुरूंच्या ठिकाणी लागते. काही गुरूंकडे कृपाळूपणच नाही, म्हणून कृपाळू नसेल तरी तो सद्गुरू उपयोगाचा नाही. ह्या 3 लक्षणं पाहिजे: स्तोत्रीय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. या 3 लक्षणांनी जो युक्त आहे अशा सद्गुरूला शरण जावं. शरण जातानाही सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावी दास्य सकळ. संपूर्ण सेवा सद्गुरूंची करावी. संपूर्ण या शब्दाचा अर्थ आहे पारमार्थिक सेवा तर करावीच करावी, परंतु त्यांच्या सांसारिक सेवा सुद्धा करावी. त्यांच्या अंग दाबावं, पाय दाबावं. त्यांनी काही सांगितलं तरी नाही म्हणू नये. त्या सद्गुरूंनी जर समोर असणारी समय आहे आपल्या, त्यांनी सांगले हे समय नसून एखादं पुस्तक आहे किंवा एखादं दगड आहे असं जर म्हटलं तर त्यांना आडवं लावायचं नाही. काय गुरुवारी हे समय आहे, याला दगड कसं म्हणतात, असं आडवं सुद्धा लावायचं नाही सेवेमध्ये. त्यांना सांगायचं गुरुवर्या तुम्ही या समोरील वस्तूला दगड म्हणता, हे 100% खरंय, पण याचं लक्षण काय आहे हे मला कृपा करून सांगावं. असे की विनंती करून प्रश्न करावा लागतो. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिनः, असा प्रश्न करावा लागतो. तर अशा रूपानं अधिकार लागतो. विश्वामित्र म्हणतात तो अधिकार शुकाचा होता, म्हणून जनकाच्या द्वारपाळाकरवी त्या शुकानं असणारं आपलं खरं रूप कळलं. अहम ब्रह्मास्मी ही अवस्था कळली. रामरायाला म्हणतात तोही तसाच आहे, खरोखर त्या शुकामध्ये तुझ्यामध्ये काहीच फरक नाही. आणि म्हणून तू काय कर, सद्गुरूंच्या असणाऱ्या शरण जाऊन त्यांच्याकडून ज्ञान घे. विश्रांतीचे घर विवेकापाशी. शिवाच्या कल्याणासाठी ज्ञान लागतं, आणि ज्ञानाशिवाय विश्रांती नाही, हे लक्षात ठेवायचं. संसारामध्ये प्रत्येकाची विश्रांतीसाठी धावतोय, विश्राम मिळवण्यासाठी धावतोय, सुखासाठी धावतोय, पळतो 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 पळतो. कशासाठी? आता वेळा निवांत विसावा, बसावा, बसून खावं, असा आनंद वाटावा म्हणून सगळे पळतात. पण त्यांनी कधी विचारच केला नाही, विवेकच केला नाही. संतांनी सगळ्यांनी विचार केला, क्षण तो एक नाही विसावा, लक्ष 84 घेतल्या धावा, पाठी भोवंडीत लागल्या हवा, लागो आगी नावा माझ्या मी पण. 84 लाख योनीमध्ये माणसं सारखं धावत 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 आले. आता विश्रांती मिळेल, आता विश्रांती मिळेल, आता विश्रांती मिळेल. पण विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस स्थळ. कारण विश्रांतीचं स्थळ आहे विवेक.
आणि तो विवेक असतो संतापाशी. चंद्र तेथे चंद्रिका, संत चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असणे कीजे. म्हणून विवेक संतांच्या जवळ असतो, संतांच्या जवळ विश्रांती असते. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावं या कल्पवरी. ज्ञानोबरांच्याकडे तुम्हाला विश्रांती मिळते, संतांकडे विश्रांती मिळते. म्हणून विश्रांतीचे घर विवेकापाशी. आम्ही या विश्रांतीला संसारात ओळखायला लागलो. कोट्यावधी रुपये मिळाल्यावर निवांत बसून काही प्रारब्ध नसेल तर मिळत नाही खायला. मला कधी कधी स्थूल देहाला विश्रांती असते, पण सूक्ष्म देह आतमध्ये तडफड चाललेली असते. मन चिंतातूर झालेलं असतं. वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागोता जन्म घेई. म्हणून विश्रांती जर पाहिजे असेल तर संतांच्या चरणावर, श्री गुरूंच्या चरणावर असते. म्हणून विवेकाचे घर विवेकापाशी. विवेकाचं घर, घर या शब्दाचा अर्थ आहे थांबण्याची जागा. घर घर कशाला म्हणतात? स्थिरता जिथं असतं त्याला घर म्हणतात. आपण अनेक घर बांधली, 3 वर्षाच्या कोपीत राहिलो, स्थिर नाही वाटलं. पुन्हा पत्रा टाकला, स्थिर नाही वाटलं. माळवट टाकलं, स्थिर नाही वाटलं. बंगला, हवेली सगळं टाकलं, पण विश्रांती आहे का? नाही, स्थिर नाही वाटलं. कारण संतांना तुकोबाराने विचारा तुम्ही कोणतं घर बांधलं, तर ते म्हणतात निरंजनी आम्ही बांधलेले घर. निरंजनी त्यालाच असणारं ब्रह्मस्वरूप म्हणायचं. जिथं गेल्यानंतर कुठं पुन्हा असणारं, कुठं थांबायचं, पळायची गरज नाही. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. तर हे अवघा आनंद स्वरूपाचं जे घर आहे त्याला विश्रांतीचं घर म्हणतात. आणि त्या विश्रांतीच्या घराची वाट आहे विवेक. आणि तो विवेक असतो श्री गुरुच्या जवळ. ते श्री गुरु वशिष्ठ तुमच्या जवळ आहेत. त्याच्याबद्दल आता विश्वामित्र रामरायाला काय सांगतात? गोड चिंतने वाचा. सकळ वासनेची शांती या नाव मुख्य मुक्ती. विषय वासना उत्पत्ती बद्धता निश्चिती या नाव. काय विश्वामित्र रामाला म्हणतात मुक्त कशाला म्हणायचं, बद्ध कशाला म्हणायचं? एकाच ओळीमध्ये गोड चिंतन केलं. पण रामायणातल्या ओव्या सगळ्या सूत्रप्राय असतात. सूत्रप्राय, सूत्र म्हणजे द्वारा. त्याची लांबी किती आहे कळत नाही. ज्ञानोबा म्हणतात बिंब तरी बचकेची एवढे, परिप्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. सूर्याचं बिंब केवढं दिसतं? बचकत नाही एवढं दिसतं, पण त्याचा त्रिभुवनामध्ये प्रकाश असतो. तशी ओळी 4 चरण आहेत, पण त्याचा प्रकाश किती आहे बघा. काय म्हणतात नाथरया? विश्वामित्राच्या मुखातून रामाला म्हणतात, हे रामा, सगळ्या वासना जिथं शांत होतात त्याला म्हणायचं मुक्ती. आणि ज्याच्या असणाऱ्या वासनेमध्ये विषयासक्तीची उत्पत्ती आहे त्याला म्हणायचं बद्ध. संपला विषय. आता मला काही मिळवायचंच नाही असं ज्या वेळेला आमचं फायनल होतं त्यावेळेला आम्हाला मुक्ती मिळाली म्हणावं. आणि अजून काहीतरी मिळावं, अजून काहीतरी मिळावं, अजून काहीतरी मिळावं अशी ज्या वेळेला आमच्यामध्ये वासना तशीच आहे, तोपर्यंत आम्ही बद्ध आहोत. अशी सरळ सरळ गोड व्याख्या विश्वनाथ मित्रांनी केली. आता थोडा त्याचा विचार विस्तार करूया. सकळ वासनेची शांती. शांती या शब्दाचा अर्थ आहे नाश. कोशामध्ये शांती या शब्दाचे बरेच अर्थ आहेत. तर इथं जो शांतीचा अर्थ आहे ती शांती ब्रह्मशांतीचा विचार नाही. शांती या शब्दाचा अर्थ आहे नाश. कारण त्याच्या माग शब्दाला आहे वासना. वासनेचा, सर्व वासनेचा जिथं नाश होतो याला मुक्ती म्हणायचं. आता या सर्व वासना किती आहेत बाबा जगामध्ये? बऱ्याच वेळेला आपण प्रमाण ऐकतो, वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा कैसे झाले, वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे, वासनेच्या संगे त्याची झाले अंगे हरी रूप, किंवा वासना वडाळ गाई गड्यानं, ओढाळ वासने. तर या मुख्य अनेक वासने आहेत. मग खऱ्या वासना किती आहेत? शास्त्र सांगतं खऱ्या वासना 2 आहेत. एक वासना असते मलिन वासना आणि एक असते शुद्ध वासना. एक चांगली असते आणि एक वाईट असते. 2 वासनेचं चिंतन करा. आता मलिन वासनेमध्ये म्हणजे अशुद्ध वासनेमध्ये, मलिन म्हणा, अशुद्ध म्हणा, वाईट म्हणा, अशुद्ध वासनेमध्ये मुख्य 3 प्रकार पडतात. आणि त्या 3 प्रकारचे पुन्हा 3 प्रकार पडतात.
तुम्ही म्हणाल लयच खोल आता इथे, पण ऐकाच थोडं. काय पहिले मलिन वासना, त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिली वासना आहे देह वासना, दुसरी आहे शास्त्र वासना आणि तिसरी आहे अनुष्ठान वासना. आता एक एक ह्या तिन्ही पुन्हा 3 प्रकार. पहिली जी देह वासना आहे त्या देह वासनेमध्ये 3 प्रकार पडतात. फक्त हे आपल्यात आहे का शोधायचं, 100% सापडेल बरं का. देह वासनेमध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे सौंदर्य वासना, एक आहे आरोग्य वासना आणि एक आहे आयुष्य वासना. देह वासनेमध्ये मी सुंदर दिसावं असं कोणाला वाटत नाही. नकटा असला तरी त्याला काय वाटतं, मी सुंदर दिसावं. काळा असला तरी मी सुंदर दिसावं वाटतं. म्हातारा झाला तरी केस काळी करतो. याचा अर्थ काय, सौंदर्य वासना, मी चांगलं दिसावं. कधी कधी आरसा खरं दाखवतो, ते आरशाला शिवे देत असेल हे, पण तरी सुद्धा प्रयत्न करतो की मी चांगलं दिसावं. याला म्हणायचं सौंदर्य वासना. आता या वासनेमध्ये सगळं जगत चाललेले. नाक नसेल तर नाक बदलून मिळतात, काळा कलर असेल तर प्लॅस्टिक सर्जरीनं गोरं होता येतं. पण किती जरी असेल तरी सौंदर्य मिळेलच असं नाही. कारण सौंदर्य असतं ते प्रारब्धाच्या अधीन असतं. सौंदर्य कधी कधी पुण्यावर अधीन असतं. मागील जन्मामध्ये ज्यानं ब्राह्मणाला सोनं दान दिलं, सोनं म्हणजे कांती, सोनं म्हणजे तेज, ज्यानं ब्राह्मणाला यथाविधी दान दिलं सत्पात्री, त्याला असणारं पुढं सुंदर तेज रूप मिळतं. आता ज्याला रूप आपल्या हातून काही माझं दान झालेलं नाही, म्हणून इथं वर्णन करताना सांगतात की सौंदर्य वासना सगळ्यालाच गोड हे वासना नाही. आणि जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत बद्ध, हे ध्यानात ठेवायचं सारखं. वासना म्हणजे बद्ध. दुसरी वासना आहे आरोग्य वासना. गुडघा दुखू नये, पाय दुखू नये, मला कसलाच रोग होऊ नये, चिकनगुनिया नको, माकड गुनिया नको, डोकं दुखू नये. सगळ्याला वाटतं माझं कुठंच दुखू नये, पण दुखल्याशिवाय राहतं काय, शरीर रोगाचे भांडार. ज्या भांडारामध्ये गोडाऊन म्हणणं ते मालच नसेल तर त्याला गोडाऊन कसं म्हणायचं. शरीर हे कशाचं गोडाऊन आहे, रोगाचं. आणि त्याच्यात मालच नसेल म्हणजे रोगच नसेल तर शरीराला रोगाचं भांडार कसं म्हणता येते. म्हणून हे रोग त्याच्यातून कधी जात नाही. रोग त्या दिवशी जातो ज्या दिवशी ज्याच्यात रोग आहे, त्याच्यात रोग आहे देहात, त्या देहाचं तादात्म्य संपलं पाहिजे. देह म्हणजे मी नाही, ही वस्तुस्थिती जिथं आपल्याला प्राप्त, हे पुढे येणारच आहे, त्यावेळेला आपल्या असणारी ही कोणची आरोग्य वासना जाते. नाहीतर तुम्ही शरीराशी संपर्क केलाय ना, मग तुम्हाला रोगानं रोग झाल्याशिवाय राहत नाही. एक मित्र डॉक्टरकडे गेला, मित्रच होता त्याचा, त्याचं पोट दुखत होतं. 1 वर्ष त्यानं औषध गोळ्या बदलायचा, सगळ्या तपासण्या केल्या, पण त्याचं पोट काय दुखायचं राहीना. शेवटी त्यानं मित्र असल्यामुळे डॉक्टर शिवाय दिला. लाज नाही वाटत म्हणजे सारखं पैसेच खर्च करतोय, माझ्या जाग्याला दुसरा असता तर त्याचं दिवाळं निघालं असतं. तू काय करतोय का नाही माझ्या पोटनी, ते मला आज एक शेवटचं औषध तुला देणार आहे आणि इतकं गॅरंटेड आहे अजिबात कधीच असणार आहे ह्याच्यातून पोट दुखायचं नाही. ते मला औषध तर कोणतं आहे सांग ना. नाही ते म्हणजे तुला एंडोसल्फान प्यायला देणार आहे. म्हणजे काय होईल, मरेल. म्हणजे देहाचा संबंध सुटला, कमीत कमी त्या देहात त्या जन्माचा. तो त्या जन्माचा असं आता मेलेल्याचं पोट दुखतं काय, नाही दुखत. तात्पर्य मेलेल्याचं पोट दुखत नाही याचा अर्थ असा आहे, सूक्ष्म देह आणि स्थूल देह याची ताटातूट झालेली आहे. पण आपल्याला असं मरण करायचंय त्या देहाची, सूक्ष्म देह गेला पाहिजे, स्थूल गेला पाहिजे आणि कारण बी गेला पाहिजे, मग आपल्याला रोगाचा संबंध येणार नाही. जाऊ द्या. तर वासना ही दुसऱ्या नंबरची. पहिली वासना सौंदर्य वासना, सगळ्याला वाटतं मी बरं दिसावं. दुसरी वासना आहे आरोग्य वासना, पण आम्हाला तिच्यापासून रोग होऊ नये वाटतं, पण झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच देह वासनेमध्ये तिसरी वासना आहे आयुष्य वासना. किती दिवस जगू वाटतं. शास्त्र सांगतं शतगणिले ते वर्ष, अर्ध रात्र काळ, किंवा शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. माणसाला 100 वर्षाचं आयुष्य दिलं शास्त्रानं. मला सांगा एखाद्याला झाली 100 आणि त्याला विचारायचं तुला मरू वाटतंय का, ते म्हणेल नाही बाबा, कारण अन्वय आहे.
जगामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मी मरू नये. एका स्पृहेयास्पद एका निर्विवाद सार्वभौम पद न मरणे हे निर्विवाद जगापळी आहे. सगळ्या जगाला आवडतं मी मरूच नाही. सगळ्याचं दहावा गोडावाचं जेवण करून येतो आणि मी मात्र मरत नाही असाच प्रत्येक जीव वाटतो. म्हणजे ह्या 3 वासना म्हणजे आयुष्य मिळावं वासना, रूप मिळावं वासना, रोग होऊ नये वासना. ह्या 3 झाल्या. कशातलं चाललंय? मलिन वासना. चला दुसरा नंबर आहे लोकवासना. या लोकवासनेमध्ये मग मी थोडस शास्त्र म्हटलं त्याला माफ करा. दुसरे लोकवासना. या लोकाच्या वासनेमध्ये 3 प्रकार पुन्हा पडतात. लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला वाईट म्हणू नये आणि लोकांनी माझा आदर सत्कार करावा. या 3 वासना कुणाला नसतात बघा. सगळे वाटतं लोकांनी मला चांगलं म्हणावं, ह्याच्या पाय सगळं चाललंय. गंध मोठा दिला तर लोक काय म्हणतील, माळ घातली तर लोक काय म्हणतील. म्हणजे लोकांसाठीच चाललंय. कीर्तन सुद्धा कशासाठी चाललंय? लोकाला आवडतं का नाही, ह्याच्या माड्यावर लय पैसे घालतो का नाही. लोक काय मुक्ती करणार आहे का? याला लोकवासना म्हणतात. लोक तैसा ओक धरिता धरवेना. म्हणून लोक असणार वमनाप्रमाणच. लोक कधीच तुम्हाला नीट म्हणत नाही. ह्याने रामाला सोडलं नाही, तुकोबाला सोडलं नाही, ज्ञानोबाला सोडलं नाही, आपल्याला तुम्हाला काय सोडणार आहे. म्हणून या लोकवासना वाईटच आहे, म्हणून तिला मलिन म्हणतात. आणि याच्यात पहिला प्रकार आहे लोकांनी मला चांगलं म्हणावं. आता मला सांगा, म्हणतील काही चांगलं? कधीच म्हणत नाही. मला का म्हणत नाही? मी वासनेवर बोलतोय बरं का म्हणत नाही? स्वभावच आहे लोकांचा वाईट म्हणावं, काहीतरी दोष काढावाच हे दशे लक्षण असतं. म्हणून लोक असणारी कधीच त्याला चांगलं म्हणत नाही, पण याची इच्छा असते लोकांनी मला चांगलं म्हणावं. चला नंबर 1. याच्यावर मला जास्त बोलता येईल पण नाही बोलत आता. लोकवासनेमध्ये दुसरा प्रकार आहे लोकांनी मला वाईट म्हणू नये. मी मूर्ख असेल, मी कसाही नाचत असेल, कितीही पाप करत असेल, लोकांवर अन्याय करत असेल, तरी सुद्धा लोकांनी मला काय करावं? चांगलंच म्हणावं. आता लोक चांगल्याला चांगलं म्हणे ना, मूर्खाला चांगलं कसं म्हणतात? बरं एखादा मूर्खाला चांगलं म्हणेल, घोरपडी बाई तुझी पाठमाव कधी तर धापाचं मिळत असेल तर म्हणतात ते, पण लगे फेकून देतात. म्हणून दुसरी वासना कोणची आहे तर लोकांनी मला वाईट म्हणू नये. वाईट नाही, चांगलं वागून सुद्धा वाईट म्हणतात लोक, म्हणून त्या लोकांच्या ही वासनाच आहे, म्हणून लोकांनी वाईट म्हणू नये. आणि तिसरं लक्षण आहे लोकांनी माझा सन्मान करावा. अक्कल नसली, मूर्ख असला, सन्मान लोकांनी करावा, सत्कार करावा, याच्या जोग काही नावच मिळवलं नाही आणि तरी सुद्धा वाटतं आम्हाला हे होतं. आणि हे ऐकताना जरा मजा वाटते. त्या लग्न आता जात नाही मी कधी, पण लग्नामध्ये ते दिसतं आम्हाला कधी कधी. मोठे आमदार आले, खासदार आले, त्यांना फेटा असतो, शाल असते, श्रीफळ असतं, ते सगळं भारी 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 असतं. हार बी त्यांचा मोठाच. त्यांच्यानंतर झाल्यानंतर पुन्हा मग ते पंचायत समिती त्यांचा क्रमांक लागतो. पुन्हा कार्यकर्ता राहतात, मग त्या कार्यकर्त्या सुद्धा मोठे आणि पुन्हा गावातल्या कार्यकर्त्यावर सुरुवात येत होती. आधी सरपंच, चेअरमन, मेंबर आणि पुन्हा माझी सत्काराचा आता शेवटचाच असतो. त्याला ते हार बी राहिलेला नसतो, नारळ बी नसतो, फेटा बी नसतो, काहीच राहिलेलं नसतं. ते आता ते पहिली लोक काय घेऊन जात नसतात, तिथे टाकतात ते. मग आपलं लय राहिले पण ह्याने तिथल्याच असणार हार घ्यायचा, त्या शेळात त्याला घालायचा. तरी सुद्धा त्याला काय वाटतं, आलं बाबा नाव कसं. ह्याला काय म्हणायचं? लोकवासना. म्हणजे माझा सन्मान करावा, लायकी नाही तरी लोकांनी सन्मान करावा, याला म्हणायचं लोकवासना ही केली पाहिजे. म्हणजे या 3 प्रकारामध्ये लोकांनी चांगलं म्हणावं, विचार नाही झाला पाहिजे. लोकांनी वाईट म्हणू नये, विचार सोडला पाहिजे. आणि लोकांनी माझा सन्मान करावा असा विचार नाही केला पाहिजे, याला म्हणायचं विशेषत्व. म्हणून ही भूमिका लक्षात ठेवायची. आपल्याला चांगलं कोणी म्हणावं, ज्ञानोबराया तुकोबराया मोठ्या वारकऱ्यानं डोक्यावरून हात फिरवावा आणि आपल्या परमार्थाबद्दल शाबासकी द्यावी, त्याला म्हणायचं वासना गेलेले आहे, त्याला म्हणायचं चांगलं. हो थोडी बी म्हणाला एक माणसं काही बी चांगलं म्हणून त्याच्यावरलाही नाचायचं नसतं. दुसरा मेळा की लगे आपल्याला ते पायाखाली चोडवतात. म्हणून लोकवासनेच्या नादाला लागू नये. किती झाल्या वासना? 3 मध्ये 6 झाल्या, 2तल्या 6. आता तिसरी वासना आहे शास्त्र वासना. या शास्त्र वासनेमध्ये ही थोडी सत्वगुणातली आहे. पहिली रजोगुणातली देह वासना, पहिली तमोगुणातली देह वासना. लोकवासना रजोगुणात असते
आणि सत्वगुणामध्ये जी वासना आहे त्या वासनेचं नाव आहे शास्त्र वाचन. सगळ्याला वाटतं माझे 4-5 अभंग पाठवावे, मला हरिपाठ पाठवावा. पण ते कुठवर असतं? आम्ही मागं बघतो. 2 अभंग मला येत असले आणि दुसऱ्याला काहीच येत नसले की आम्ही बघतो, अरे मी किती भारी आहे, पण तुझ्यापेक्षा पुढे आहेत ना. मग दुसरा दिसला तुला हरिपाठ पाठवाला की मग ह्याला वाटतं मी काहीच नाही, माझ्या हरिपाठ पाठवावा. पुढं काही गाथा पाठवाले आपल्याकडे माणसं येत, ज्ञानेश्वरी पाठवाले. म्हणून की त्या शास्त्र वाचण्यामध्ये 3 प्रकार असतात. पहिले पाठ वासना, याच्यामध्ये बी मुखोद्गत शास्त्र महात्म्य असणारे पुराणे असतात. आता सगळं पाठांतर असून बी चालत नाही, ती वासनाच राहते. कारण मली नाही बरं का, सत्वगुणातली असली तरी मली नाही. तुमच्या किती जरी पाठा झाला तरी तुमचा उद्धार होणार नाही. हे काळ्या दगडावरची रेग आहे वासनेची. कारण वासनेच्या माध्यमातून जीव अधोगतीला जात. मी ऐकलं होतं दुंडा महाराजांच्या मुखातून कितीतरी गाढवावर असणारे ग्रंथ लागले दुर्वासानी पाठ केलेले. ते गाढव बेजार झालं ओझ्यानं आणि सत्य लोकाला गेला. हजारो गाढवावर ते लादले होते ग्रंथ. शेवटी सत्य लोकातले देव म्हणले बघा ओझ वाहणारा गाढव आला. कोणाला? पाठ करणारा शेवटी गाढवच ठरला. म्हणजे पाठ करावं, करू नये असं नाही, चांगलंय ते, पुण्य होईल, पण उद्धार होतो असं नाही. असा डोकं चालू नका की पाठ केल्यावर काय उपयोग होत नसतो आता करायचं नाही, असं नाही. ते सत्वगुण येतो, ज्ञानाची पहिली पायरी आहे, प्रश्न नाही. पण तिथं थांबू नये, मला लयच पाठ आहे म्हणून नकर करू नये. दुसरी वासना आहे त्याच्यामध्ये अर्थ वासना. बऱ्याच वेळेला पाठांतर असतं आणि त्याचा अर्थच कळत नाही. बहु केले पाठांतर पण वर्म राहिले दूर. पाठांतर लय केलं ना वर्मच नाही, त्याला एकाचा बी अर्थ कळत नाही. अर्थ नाही कळला तर त्याचा काय उपयोग आहे? काय दे भावेवीन भजन नाकावीन मोतीन अर्थावीन पोती वाचून काय? नाकच नाही पुन्हा नथ घातली काय उपयोग आहे? भाव नसेल तर भजनाला अर्थ नाही. तसं किती जरी पाठांतर असेल आणि त्याचा जर अर्थ कळत नसेल तर त्या पाठांतराचा काही उपयोग नाही. म्हणून इथं म्हणायचं वासनाचा इथे कोणची अर्थ वासना. शास्त्र वाचण्यामध्ये पाठ वासना आहे, अर्थ वाचन आहे आणि तिसरी वाचने अनुष्ठान वाचन. भरपूर पाठ आहे, ज्ञान बी त्याला झालं, सगळं अर्थ काना कोपऱ्यासहित अक्षर त्या रस्व दीर्घासहित सगळं ज्ञान झालं, त्याला अर्थ बी कळला. पण जसं कळलं तसं वागत नाही ना. इकडं चालूच आहे, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, ह्याचं पाप कर, त्याचं बुडव, त्याचं घे, त्याला खार, त्याला शिवी दे, ह्याला नीट बोल नाही बोल. हे अहंकार जर त्याच्यातला गेला नसेल तर त्याच्या त्या वासनी त्या असणाऱ्या पाठांतराला अर्थाला काय उपयोग आहे. म्हणून जे पाठ केलं, ज्याचा अर्थ समजून घेतला आणि तसं आचरण केलं पाहिजे. आणि ते आचरण करण्यासाठी लागतं अनुष्ठान. त्याला म्हणायचं अनुष्ठान वासना. झाल्या का? नऊ म्हणजे पहिल्या 2 वासना, शुद्ध वासना आणि मलिन वासना. या मलिन वासने त्या दोन्हीत नंतर मलिन वासनेचे प्रकार 3, 2 आणि 3 5, पुन्हा त्या 3चे 9, 5 आणि 3 5 आणि 9 14 झाले. आता राहिली 1 वासना. शुद्ध वासनेला काय प्रकार नाही. शुद्ध वासना या शब्दाचा अर्थ आहे कायमी उद्धार पावे न, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, हीच बाबाजी व्हावी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारीच कोणी दे हरी, देव वशे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. ह्याला म्हणायचं शुद्ध वासना. चला इथं कशा काय चालय? सकळ वासनेची शांती. आता इथं सकळ या शब्दामध्ये कोणते आल्या? मग मलिन वासनेतले 14 प्रकार आले. सगळ्यांची शांती झाली पाहिजे. म्हणजे इथं शुद्ध वासनेबद्दल नाही बोलले ना प्रयास, म्हणून मलिन वासनेची शांती झाली पाहिजे. रामाला विश्वामित्र म्हणतात, रामा सकळ वासनेची शांती या नाव मुख्य मुक्ती. या नाव कोणती मुक्ती? मुख्य मुक्ती. म्हणजे अमुख्य मुक्ती असेल, मुख्य अमुख्य असेल. 5-6 माणसं आहेत आणि त्यांना विचारलं ह्याच्यातला मुख्य कोण आहे, याचा अर्थ जर एक मुख्य असेल तर बाकीचे 5 मुख्य नाही. आता इथं मुख्य मुक्ती या शब्दामध्ये प्रकार पडतात मुक्तीचे. त्याच्यामध्ये 4 प्रकार आहे मुक्तीचे. पहिला प्रकार आहे सलोकता,
दुसरा प्रकार आहे समीपता, तिसरा प्रकार आहे सारुप्य आणि चौथा प्रकार आहे सायुज्य. तर याच्यामध्ये सलोकता, देवाच्या गावात जायला मिळालं, देवाच्या गावाला जायला मिळालं त्याला काय म्हणायचं? सलोकता. वैकुंठ भुवनी घर केले, सलोकता. देवाच्या जवळ जाऊन बसता यावं त्याला म्हणायचं समीपता. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. पुन्हा देवाचं रूप मिळावं, शंख चक्र गदा पद्म 4 हात मस्त मध्ये असणारं सुंदर रूप देवाचं मिळावं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली असं सुंदर रूप ज्याला मिळतं त्याला म्हणायचं सारुप्य. ह्या 3 अमुख्य मुक्ती आहे. सारुप्य चतुर्भुज नर होऊनी ठेले हे असणार. आणि चौथी मुक्ती देवच होणं. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. चिंतनाच्या माध्यमातून रम्य असणारं परमात्मा हा रम्य आहे, तेच समाधान आहे, त्याला समाधी म्हणतात. आणि असं जी मुक्ती आहे भगवत रूप प्राप्त होणं त्याला म्हणायचं मुख्य मुक्ती. काय म्हणतात विश्वामित्र? सकळ वासनेची शांती या नाव मुख्य मुक्ती. या अर्ध्या ओळीचा एवढा अर्थ झाला. पुढे सांगतात विषय वासना उत्पत्ती बद्धता निश्चिती या नाव. ज्याला ज्याला विषयाच्या वासना झाल्या त्याला बद्ध म्हणे. आता विषय किती आहेत? मुख्य 5 विषय. डोळ्याचा रूप, कानाचा शब्द, त्वचेचा स्पर्श, जिभेचा रस, नाकाचा गंध. आता या गंधामध्ये अनेक प्रकार असतात. आंब्याचा सुद्धा वास घेऊन बघतात, कसा आहे ते बघतात. म्हणजे सगळे विषय. आणि आमच्या नाकामध्ये अद्वैत स्थिती जोपर्यंत प्राप्त नाही, विषयात तिथला संपला नाही, तोपर्यंत मुक्ती नाही. जोपर्यंत आमच्या नाकाला वेगवेगळं वास येत आहे, वेगवेगळं वास येत आहे, तोपर्यंत आम्ही मुक्त नाही. मग त्या नाकाची त्रिपुटी काय झाली पाहिजे? रामरूप झाली पाहिजे. ग्रेह्य घराता घ्या ग्रहान सहज घ्राणे घेता वास वासा सभा हे परेश ग्रेह्य घ्राता घ्राण विशेष सहज समरस सोय होईल. आपल्या 5व्या अध्यायात शक्तीच्या आलेलंच आहे ते. म्हणजे वास घेणं, वास घेणारा आणि आलेला वास ह्याच्यामध्ये भेद नाही झाला पाहिजे. त्याला म्हणायचं गंध नावाच्या विषयाची काय झाली? शांती झाली. म्हणजे उत्पत्ती संपली. जोपर्यंत सगळे वास येत आहेत तोपर्यंत आम्ही मुक्त नाही. वासना त्या वासना आहेच. मग गंध नावाच्या विषयच. पुढे सांगतात स्पर्श नावाचा विषय. अनेक स्पर्शासाठी आमचे प्रयत्न असतात. हे नाही ते पाहिजे, ते नाही ते पाहिजे. कधी संपते वासना? शाळेत जाताना चालत जायचं, विसावायला कुठं बसलं तर स्पर्श बरा वाटायचं. पुन्हा सायकल बरी वाटायला लागली, मोटरसायकल बरी वाटायला लागली, कुठं थांबतो? विमानात जरी बसला तरी थांबत नाही. शेवटी वासना तशीच राहते. विमान कुठं तरी पडतं. आणि किती जरी हजारो कोटी जरी समोर जपलेले असले तर ती वासना काही शांत झाली नाही. म्हणजे स्पर्श वासना संपली. डोळ्यानं काय पाहिल्यानंतर आमच्या डोळ्याची वासना संपेल? जग ब्रह्मांड पाहून आले सगळे. इथं नाही, हे बघून आला, ते बघून आला, हे बघून आला, ते बघून आला. या आधीच काढून नंतर तीर्थयात्रेत गेलं, हे बघितलं, ते बघितलं. मग त्याला एकच शेवटचा प्रश्न विचारायचा, आता झालं का बघायचं? ते म्हणजे लईच राहिले. हजारो जन्म जरी घेतलं तर आमचं पाहण्याची क्रिया बंद राहत नाही. तुम्ही एकच पहा, मग पुन्हा पाहायची गरज लागत नाही. तुझं पाहता सामोरी सृष्टीनं फिरे माघारी. ब्रह्मांडाचं अधिष्ठान जे परमात्मा निमित्त उपादान कारण, त्याला पाहिलं की सगळं पाहिल्याप्रमाणे असतं. तुम्हाला माती कळली की सगळी मडकी कळतात. कारण सगळ्या मडक्यात काय असते? सगळी मडकी. सुरई असेल, मोरवा असेल, देरा असेल, रांजण असेल, बोळका असेल, पंथी असेल, ते सक्रातीचं सुगाड असेल, अजून काय म्हणतात त्याला, आनंदाच्या हजारो मडकीचे प्रकार असले तर प्रत्येकात काय आहे? माती कळली की सगळं बघितलं. तसं परमात्मा जगाचं उपादान आणि निमित्त कारण आहे. एकदा देव कळला की सगळं संपलं. त्याला म्हणायचं विषयाची समूळ शांती वासना संपली पाहिजे. म्हणून विषय वासना उत्पत्ती, जिथं जिथं विषय वासना निर्माण होतात तिथे तिथं बद्धता असते. आता सगळं जगत कुठं चाललंय? आमच्या जीभ नावाची एक इंद्रिय आमच्याकडे. त्या जिभेला असतं रसाची असणारी विषय आवडतो तिला. त्या जिभेला अनेक रस मिळण्यासाठी रसाचे आणायला टीव्हीवर बरं का,
असं असं रेसिपी करा आणि मग खावा. काय भारी लागतं. 3 तासानं किंवा सकाळ जाऊन आल्यावर बी किती भारी लागतंय बघ ना. किती जरी सुंदर खाल्लं तर 3 तासानं त्याची काय होते, विष्ठा होते असा मी विचार का करत नाही. म्हणून जिभेचा जो रस आहे, जिभेला आवडणारा जो रस आहे, तो किती रस सेवन केल्यानंतर आता झाले बाबा रस म्हणता येतील. रस नावाचा विषय कधी संपत नाही महाराज. या चीन आपल्यापेक्षा पुढे किडा खातं, मुंग्या खातं, आळ्या खातं, पाली खातं, साप खातात, अजून त्यांच्या जिभेचा रस पूर्ण झाला नाही. म्हणजे विषयातून त्यांना काय झाले नाही, तृप्ती झाली नाही. तुकोबाराला विचारा तुमच्या जिभेचं काय, मग ते म्हणतात रसना रात नखऱ्या म्हणतात रसना रातली आवडी घेता रामरसाची गोडी त्रिपुटी झाली देश धडी रसना वसंडी रसाते जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे तुका म्हणे वाचा. बर का, लाचावली म्हणतात, लाचावले मन लागलीचे गोडी ते जिभे न सोडी आयसे झाले. असं जिभेचे असणारा रस विषय परमात्मा व्हावा, नाकाचा विषय परमात्मा व्हावा. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. सगळे इंद्रियाच्या वासना संपाव्या लागतात. जिथं वासना उत्पन्नच झाली नाही पाहिजे त्याला म्हणायचं मुक्तिता. म्हणून विषयामध्ये जोपर्यंत आमची इच्छा आहे तोपर्यंत बद्धता निश्चिती या नाव म्हणजे तो मनुष्य बद्ध आहे. बद्ध या शब्दाचा अर्थ त्याला नरकाला जावं लागतं, अनेक जन्म घ्यावे लागतात. आणि ही अवस्था विषय वासनेच्या उत्पत्तीमध्ये आहे. म्हणून वासनेची शांती मुक्तता आणि वासनेची उत्पत्ती विषय वासनेची उत्पत्ती तिथं बद्धत आहे. म्हणून आता आम्ही मुक्त आहे का बद्ध आहे, तर 100% बद्ध आहे. मग बद्ध असेल तर मुक्त कसं व्हावे लागेल, आमच्या वासना संपवाव्या लागतील. मग वासना संपवताना मगाच्या त्या सगळ्या वासना बाजूला काढायच्या, मलिन वासना, आणि शुद्ध वासनेचा स्वीकार करायचा. आणि एकच शुद्ध वासना भगवंताकडे व्हावं की कधी तो वासणारा मला भेटेल तिची तळमळ लागावी. मग आपण त्या मार्गाला लागतो. हे विश्वामित्र विशेष वासनेचं ज्ञान रामाला सांगतात. वाचा. देह सोनी विदेह स्थिती ज्यासी नाही विषयासक्ती त्यासी बोली जे जीवन मुक्ती जाण निश्चिती रघुनाथा. देही असोनी विदेह स्थिती ज्याशी नाही विषयासक्ती त्याशी बोली जे जीवन मुक्ती जाण निश्चिती रघुनाथा. विश्वामित्र म्हणतात हे रामराया, जीवन मुक्ती कशाला म्हणतात. मुक्तीचे 2 प्रकार मग किती सांगितले, 4 सांगितले. सलोकता, सारुप्य, सामिप्य आणि सायुज्य हे 4 मुक्तीचे प्रकार झाले. आता 2 दुसरे, एक असते जीवन मुक्ती आणि एक असते विदेहन मुक्ती. मेल्यावर मुक्ती मिळते त्याला म्हणायचं विदेहन मुक्ती, आणि जिवंतपणे मुक्ती असते त्याला म्हणायचं जीवन मुक्ती. सगळे संत आमचे काय होतात, जीवनमुक्त असतात. जीवनमुक्त म्हणजे त्यांना सुख नाही, सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभ जया जयो. सुख होत नाही, दुःख होत नाही. काय खातो आणि कासया सांगाते पैसे हे लागते मुक्ती, त्याला जिवंतपणे मुक्ती. कबीर महाराज म्हणतात कुत्ता जाणे चमडी जाणे, काहीच नाही संबंध त्यांना होतात. सुख नाही होत, दुःख नाही होत, काहीच नाही होत. तर ही भूमिका असते ते जीवन मुक्ताची असते. म्हणून इथं असणार विश्वामित्र म्हणतात देही असोनी विदेह स्थिती. माणसानं देहामध्ये राहावं पण वागावा विदेह स्थितीमध्ये. वास्तविक पाहता देह म्हणजे काय, देहाचे 3 प्रकार आहेत. एक असतो पंचमहाभूताचा स्थूल देह 3.5 हाताचा. सगळ्यांना आपापल्या हाताने मापलं तर किती होतं, कोपराच्या मागच्या असणाऱ्या हाडापासून मधल्या बोटाचा शेंडा याला 1 हात म्हणतात. असे 3.5 हात आपल्या शरीराची काय असते, उंची असते. याला 3.5 हाताचा स्थूल देह म्हणतात. दुसरा एक देह आमच्यामध्ये त्याला आपला सूक्ष्म देह म्हणतात. तो काही दिसत नाही. त्याच्यामध्ये 17 असणारी तत्व असतात. 10 इंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय. तुम्ही म्हणाल दिसतात की इंद्रिय, डोळा कुठे म्हणल्यानंतर आम्ही म्हणतो हे डोळा नाही महाराज, हे डोळा राहायला घर आहे. डोळा ह्याच्यात राहतो, डोळा नव्हते. ज्याला दिसतं त्याला काय म्हणायचं, डोळा म्हणायचं. ज्याला दिसतं त्याला डोळा म्हणायचं. आंधळ्याला काय असतात, डोळा असतात. दिसतं का त्याला,
याचा अर्थ डोळं नाही म्हणायचं, मग डोळ्याचं घर येते. हे कान नाही, कानाचं घर आहे. हे मुख जे आहे ते मुखाचं घर आहे. नाक म्हणजे घ्राणाचं घर आहे. म्हणून त्याला सूक्ष्म इंद्रिय म्हणतात. तर 10 इंद्रिय, पंचप्राण 15 झाले, मन आणि बुद्धी या 17 तत्वाचा एक सूक्ष्म देह असतो. ही देहामध्ये जरी असलं तरी तो देह तादात्म्यवान आहे. म्हणून हे स्थूल देहाच्या वेगळा झाला पाहिजे, सूक्ष्म देहाच्या वेगळा झाला पाहिजे. आणि तिसरं लक्षण असं ते कारण देह. कारण म्हणजे आज्ञा आहे. आम्ही त्याला म्हणायचं आज्ञा. आता एक ऐका तुम्ही, मी वेगळं माझं वेगळं असतं का नाही? आपल्याकडे सायकल आहे, तुमची ही माझी सायकल आहे का मी सायकल आहे म्हणतो? सोपं सांगतो, लय अवघड नाही. ही माझी सायकल आहे म्हणतो का मी सायकल आहे म्हणतो? माझी सायकल आहे म्हणतो. ठीक आहे, आता देहाकडे चला. हा या देहाला मी काय म्हणतो? देह म्हणजे मी आहे म्हणतो. आणि पुन्हा हात माझा, कोणी डोकं माझं, हॅलो हात माझा, माझं पाठ माझी, प्रत्येक केस माझा. जिथं माझं माझं चाललंय तिथं मी कुणाला म्हणत होतास? हे उत्तरच धावत नाही. शहाण्याला पीएचडी करणारा होता ह्याचं उत्तर धावत नाही. याचा अर्थ मी वेगळा असतं आणि माझा वेगळा असतं. म्हणून शरीराला माझा म्हणायला हे जरा बरं, पण मी म्हणणं याला म्हणणं हे तर लईच मूर्खपण असते. म्हणून जोपर्यंत मी वासुदेव स्वतः ही अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला विधी अवस्था म्हणता येत नाही. म्हणून सगळं जाणार आहे, ऐका आता, सगळं नाशाला जाणार आहे ते मी आणि माझं असतं. आणि जे कधीच नाश पावत नाही, कधीच म्हणजे आधी नाही, अंती नाही, मध्ये नाही, कधीच नाश पावत नाही, त्याला मी म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? मी म्हणायचं. आणि ते मी तत्व म्हणजेच परमात्मा, मी वासुदेव तत्वता. म्हणून इथं देहाचं देही असून विदेह स्थिती का म्हणायचंय मला? तर या राहतोय देहामध्ये, चैतन्य देहामध्ये राहिलं, आत्मा देहामध्ये आहे, पण आत्मा देह आहे का? देहामध्ये आत्मा आहे, पण देह म्हणजे मी म्हणतो, परंतु आत्मा अमर आहे आणि देह नाशिवंत. देह जाणार सकळ आयुष्याचा तो काय काळ सावधान. देह नाशवंत आहे, किती प्रमाण आहे तेच. संसार दुःख किंवा क्षणभंगूर नाही, भरवसा वारे सावध माया तेवढा आशय आहे, सगळी बघून घ्या. तर देहामध्ये मी आहे त्याला म्हणायचं आत्मस्वरूप, आणि देह आहे त्याला म्हणायचं अनात्म. म्हणून आत्म आणि अनात्म वेगळं असताना आम्ही काय केलं? देहालाच मी म्हणायला लागलो आणि आत्म्याचा आम्हाला विसर पडला. आणि जे विसर ज्याला पडला त्या देहाच्या मागं वासना राहिली. ते देहाच्या मागं काय वासना राहिली? या देहाला घर तेवढं बांधलं म्हणजे बरं झालं असतं, तर मिळलं ते. म्हणजे घरात काय गुंतली? वासना गुंतली. एक ब्राह्मण होता, राजानं त्याला सुंदर जोडी दिली, कोल्हापुरी चपला दिली, आणि योगाकडे येतानाच त्याचा पाय लचकला आणि तेव्हापासून ते अंथरुणावर पडला. ब्राह्मण समोर दिवाळीमध्ये ते सुंदर जोडे राजानं दिलेले ते पाहायचं. अरे म्हटले, राजानं दिले, एक दिवस सुद्धा पायात घालता आले नाही, एक दिवस सुद्धा पायानं घालता आले नाही, मला उठताच येत नाही, असं म्हणता म्हणता ते ब्राह्मण मेलं. कशाचं ध्यान करत? वासना चपलाचं ध्यान करत मेलं. पण आता तो ब्राह्मण असल्यामुळं महान पुण्यवान होता, पण त्याला वासना व्हायला नको होती. त्याला पुढं चांबाराच्या जन्माला घातलं त्यानं. त्या चांबाराचं नाव आहे रोहिदास चांबार. इतकी ताकद होती, कारण मन चंगा तो कसौटीने गंगा, असं त्या रोहिदास महाराजांचं चिंतन आहे. परमार्थ केलेला वाया जात नाही, पण वासना शिल्लक राहिली की बद्धता. मग याच्यावर चिंतन आलं, किती बोलता येतं तिथं. आता इथं काय आहे? देही असोनी विदेह स्थिती. देहामध्ये तर राहावं, पण देहाला मी म्हणू नये, त्याला म्हणायचं विदेह अवस्था. तुकोपर्या देहामध्ये राहायचे, पण देहाला मी म्हणायचे कधीच नाही म्हटलं त्यांनी.
मग आज सांगितलं कुत्ता जाणी चमडी जाणी. कबीराला मागणं कुत्र चावत होतं, रक्त बंबाळ झालेली होती, पिंढरी फोडलेली होती आणि 4 पोरं म्हणली बघा हे वारकरी बावळटच असतात, कुत्र मागं लचका तोडतय तरी. तर हो महाराज हाड तरी म्हणा. ते म्हणजे काय माझा संबंध आहे कुत्ता जाण्या, कारण देह पंचमहाभूताचा आहे, माझा काही संबंध आहे. मी आत्मस्वरूप आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, मी आत्मस्वरूप आहे. देहाचा आणि माझा संबंध नाही. देहाचा आणि माझा संबंध नाही. देह नाशिवंत आहे. देहाला 6 विकार आहेत. अस्ति जायते वर्धते विप्रीन्मते क्षीयते नश्यती. 6 विकारानं देह असतो. अस्ति म्हणजे गर्भधारणा जमलं आला रिझल्ट, अस्ति म्हणायचं त्याला. बाळंत झाली की जायते जन्म झाला बर का. 3रा विकार सुरू झाला वर्धते. इतकं धन 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 ते लेकरू वाढतं. तरुण होईपर्यंत 21 वर्षापर्यंत ते वाढतं आणि 21 वर्षानंतर त्याची वाढ संपते, उंची वाढायची संपते. आणि तरी बी त्यांना आहार वगैरे नाही कमी केला की मग आडवं उभं ते काय आडवं वगैरे वाढतं. ते त्याला वर्धते नावाचा विकार म्हणतात. कितवा झाला? अस्ति जायते वर्धते. आणि तरण झालं की त्याला म्हणायचं विपरीन्मते. मग ते विपरीतच बुद्धी सुचते, चांगलं कमी सुचतं त्याला. खाऊन या 1.5 पान सदा वरतीच मान. एखादा रेडा फिरतो का नाही सोडलेला कठड्यासारखा. एकच मिनिट, एक मिनिट हा. तर अशा रूपानं त्याला विदेह स्थिती म्हणतात. सर्वांना एक विशेष सूचना, इथं जागृत देवस्थान भगवान दुधेश्वरांच्या मंदिरामध्ये आपलं चिंतन चालू आहे आणि त्या दुधेश्वरांच्या आरतीची वेळ झालेली आहे. 10-15 मिनिटांना आपण पुन्हा चिंतनाला सुरू करेन. यासी बोली जे जीवन मुक्ती जाननी स्थिती रघुनाथा. भगवान विश्वामित्र रामरायाला म्हणतात वासनेची शांती म्हणजे मुक्ती. जिथं विषय वासना आहे त्याला बद्धता म्हणायचं. आता दुसरी मुक्ती सांगतात, एक जीवन मुक्ती असते आणि एक विधेयन मुक्ती असते. याचं चिंतन आपण केलं तर देही असोनी विदेह स्थिती त्याला म्हणायचं जीवन मुक्ती, असं एक वर्णन केलं. ज्याशी नाही विषासक्ती त्याशी बोली जे जीवन मुक्ती जाण निश्चिती रघुनाथा. हे श्रीरामराया ज्याला देहामध्ये असून सुद्धा देहाचा संबंध नाही, देहामध्ये असून सुद्धा देहाचा संबंध नाही, देहाचे धर्म त्याच्यावर लादले जात नाही. देहाचे धर्म कोणचे आता सांगितले? अस्ति जायते वर्धते विप्रीन्मते. हे तो रंत काय तारुण्यापर्यंत आता किती झाले? अस्ति जायते वर्धते विप्रीन्मते क्षीयते. 5 हे 6 प्रकार असतात. तर हे देहालय, देह अस्तित्वात येतो, गर्भधारणा होते, जन्माला येतो, वाढायला जातो, तरुण होतो, म्हातारा होतो आणि मरून जातो. हे काय झाले? विकार म्हणतात, त्याला बदल म्हणतात. आणि हे सगळे देहाची लक्षणे. देह काळा असतो, गोरा असतो, आमका असतो, तमका असतो. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत अनेक प्रकारचे देह असतात. कुणाला असताना पाय असतात, कुणाला हात नसतात, कुणाला पाय नसतात, सर्पाला पाय नसतात, सर्पाला कान सुद्धा नसतात, आमेबाला तर काहीच नसतं म्हणतात. ते नुसतं सगळीकडे येडं वाकड असतं. ते तात्पर्य देहाचे अनेक प्रकार असतात. म्हणून कुठल्याही देहामध्ये जर आपला असणारा आत्मस्वरूपाचं चिंतन, आत्मा सगळीकडे असतो, सगळ्या देहात असतो. एक हरी आत्मा शिव शिव सम आणि वायातू दुर्गम आलो महाराज. आता ऐका, त्याला थोडा दृष्टांत देऊया. कशावर बोलतो मी? देही असून विदेह स्थिती. आत्मा म्हणजे सगळ्यामध्ये, आपण प्रमाण ज्ञानोबरायचं घेतलं, देह म्हणजे सगळ्याला देह असतात, पण देहाचा आत्मा एक अनेक. एक हरी आत्मा, एक आत्मा, देह अनेक. आता देहाला मरण आहे, देहाला तारुण्य आहे, देहाला पूजन असेल मरण आहे, म्हणजे त्या मरणामध्ये 3 प्रकार असतात: आश्रय नाश, स्वभाव नाश, पुन्हा स्पर्धा नाश. तसं आत्म्याला नाश नाही. नैनंद छिंदती शस्त्राणी नैनंद हती पावका नचैन क्लेदियन त्यापो न संशयती मारता. म्हणजे देहाचा आणि आत्म्याचा संबंध नाही. देह कितीतरी मेले तरी आत्मा मरत
नाही. त्याला उदाहरण काय करायचं, नेहमीच्या प्रमाण 10-15 मडकी, 10-15 हजार मडकी ठेवायची प्रकरणात उन्हाळ्यात. सूर्य वर आलेला आहे, त्याच्यात मडक्यात पाणी भरायचं. प्रत्येक मडक्यात वाकून बघितल्यावर काय दिसल? सूर्याला म्हणायचं आत्मा. सपोज वृत्तांत आहे ना, सूर्याला काय म्हणायचं? आत्मा. आणि मडक्याला म्हणायचं देह. आता मडकं की पंचमहाभूताचा देह असतो. देह, उष्ण, अनिला, पाचाचा. मडकं सुद्धा 5 प्रकारानच बनतं ना. नंबर 1 माती असावी, त्याला वाळायसाठी हवा लागते, वायू लागतो हडकायसाठी, त्याला भाजायसाठी अग्नी लागतो, चिखल करायसाठी पाणी लागतं. पृथ्वीमध्ये माती, पाणी लागतं, पुन्हा वाळायसाठी वारा लागतो, भाजायसाठी अग्नी लागतो, अग्नी लागतो. आणि आतमध्ये पोकळी म्हणजे आकाश लागतं. झालं की 5 पंचमहाभूताचं काय झालं? मडकं. त्याच्यात पाणी भरल्यावर सूर्याचं तेज त्याच्यात दिसलं. आता काठी घ्यायची आणि एक एक गाडगं फोडायचं, आणि गाडग्याबरोबर सूर्य बी फुटला पाहिजे. फुटल काय? किती जरी गाडगी फुटली तरी सूर्य फुटत नाही, कारण गाडग्यामध्ये सूर्य असून वेगळा आहे. त्याला म्हणायचं देही असून विधी. जमलं की? म्हणजे आपण देहामध्ये आहे, तो आत्मस्वरूप आहे, आणि देहाचा संबंध आपला आणि त्या देहाचा काहीच संबंध नाही. अहो, हाल्या आजारी पडल्यात, पकालीला इंजेक्शन केलं, हाल्या दुरुस्त होईल काय? कारण पकालन हाल्या वेगळं आहे. तसं आतमध्ये आत्मस्वरूप आणि वरचं शरीर हे वेगळं आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मुक्त नाही. त्याला म्हणायचं देही असून विदेही स्थितीला राहणं. आता नैनन छिंदती शस्त्राने, नैनन दहती पावका. कृष्णानं दाढीची मी येणीची गाठ बांधली गवळणी चिंगावळे. मला ते हसवत बसायचं, पण त्याचं चिंतन येतं. ते कापली तर ते केस कापणं, पेटवलं तर पेटना, तोडलं तर तुटना, गाठबाई सुटना. तर नुसतं देवानं बांधलेली गाठ आहे तर सुटना, म्हणजे विदेह अवस्था आहे तिथं. ब्रह्मगाठ त्याला म्हणतात. तसंच ती गाठ, त्याला जर भगवंताचा स्पर्श झाला तर ते आत्मस्वरूप झालं, त्याला तुटेना. तात्पर्य देही असून विदेही, म्हणजे आपण आत्मस्वरूप पाहू. आपला जो आत्मा आहे का नाही, तो कसा आहे? अमर आहे. तसं आपण सुद्धा अमर आहे. पण कधी अमर आहे? आत्मस्वरूप झालो तर अमर आहे. आणि देह म्हणजेच मी आहे म्हटलं की मग त्यालाच म्हणायचं जीवनमुक्ती. म्हणून देही असोनी विदेह स्थिती, ज्याशी नाव विषया सक्ती, ज्याशी नाही विषय सक्ती. म्हणून रामप्रभूंना जीवन मुक्तीचं व्याख्या सांगताना विश्वामित्र म्हणतात, जे देहामध्ये राहतात, देहामध्ये राहतात पण देहामध्ये गुंतत नाही, देहस्थिती नाही. म्हणून भक्ताईशे जाणा, भक्ताईशे जाणा. जे देही उदास गेली अशा पास निवारून, त्याच ओवीचा, त्या चरणाचा अर्थ आणि या ओवीचा अर्थ एकच आहे. जे देही उदास, उदास या शब्दाचा अर्थ काय असतं? साक्षी. उदास या शब्दाचा अर्थ काय? परपंचातलं उदास नगर, लई थोबाड चुकलेलं असतं, कोम्याला असतं ते तुकोबरायच्या भागेत थोडी गोवरी, पैसे दिशे तोंडावरी. गौरी तोंडावर कधी फोडलेली असते, तसलं तोंड दिसत होतं. ते बसलं पारा, लई चुकल्यानं दिसलंय. काय झालं? म्हणलं बरं नाही. आता विचारणारा लय भाजीला होता. ते म्हणजे कुठं बरं नाही? तुला बरं नाही? मला घरी बरं नाही. त्यानं विचारलं उकळाला का मुसळाला? ते म्हणला तिला बरं नाही. चिंतन करा, ती म्हणजे माझे, देहाला हा मी म्हटला. वास्तविक पाहता भैसता संतांची संगती कळवाली, कमळापट्टी आपली कोणीच नव्हती. कोणी नाही, कोणीच नव्हती. निश्चय ह्या चित्ती दृढ झाला. म्हणून देह तर माझा नाहीच नाही, पण देहाच्या संबंधीने माझे कसे राहतील? म्हणून तर देहामध्ये राहावं, पण देहाच्या बद्दल उदास राहावं. भक्ताईशे जाणा जे देही उदास, त्याला विदेह म्हणतात. उदास म्हणजे तिथं राहावं, परंतु देहाचं दुखलं तर मी दुखतोय म्हणू नये. देहाला दारिद्र्य म्हणजे मी दरिद्र म्हणू नये. देह काळा म्हणजे मी काळ आहे. देह मरायला लागला म्हणजे मी याचा काहीच संबंध नाही. त्याला ज्ञान प्राप्त व्हावं लागतं. त्याला उदासाचं उदाहरण तुम्हाला सोपं करतो, म्हणजे कळेल. पंढरपूर परभणी गाडीला एसटी, सगळेजण एसटी मध्ये बसले. गच्च भरली होती एसटी. कंडक्टरनं काना तिकीट काढली. 500-550 रुपये तिकीट एसटीला. जाताना त्याचा थैली गच्च भरली पैशाने. आषाढी वारीची एसटी होती ना, यात्रा स्पेशल. एवढं गाच भरलं, पैसे घ्यायचं कळना त्याला, हिशोब लवकर कळना.
एवढं नटायला लागलं, नोकरीला लागल्यापासून एवढं पैसे कधी मिळलं, लयच नटायला लागलं. आणि येताना दोघच, ड्रायव्हर कंडक्टर. पुन्हा येताना रडत आलं, एक बी धंदा झाला नाही. रडल काय? रडणार बी नाही, हसणार बी नाही. का? संबंधच नाही ना त्याचा. मिळालं तर त्याचं नाही, आणि नाही मिळालं तर त्याचं नाही. तसं देह मेला तर माझा नवं, जंगल जागला तर माझा नवं. त्याला म्हणायचं विदेह. कळलं? आता जास्त नाही समजून सांगत होते. त्याला म्हणायचं देही असून विदेह स्थिती, ज्याशी नाही विषय आसक्ती. आता विषयासक्त कशाला म्हणतात? देह एक नाही, 10चा संगम म्हणून इतिहास. 10चा सांगा, त्याला काय म्हणायचं? देह. असं एक चिंतन आहे. पुन्हा दह्यती इति देहा, ज्याला जाळलं जातं, दहन केलं जातं, त्याला काय म्हणतात? देह म्हणतात. तर 10चा मेळावा त्याला म्हणायचं देह. गडीभर ऐका. आता इथं विषय जे असतात ते 10 विषय आहे. इंद्रिय किती? 10. 10 इंद्रिय मिळून काय होतो? देह होतो. एका राजानं गुरूंच्या पाया पडायला गेला, रथात बसून. सद्गुरू म्हटले, वा राजा, लवकर आलास. कसा आला? ते म्हणले, रथात बसून आला. ते म्हणजे गुरु म्हणले, रथ कशाला म्हणतात रे? आता सहज बोलणे हित उपदेश करुणी सायाचं शिकविते. रथ कशाला म्हणतात रे? महाराज, तुम्हाला, मी तुमचा शिष्य झालो, तुम्हाला रथ कळत नाही? गुरु म्हणले, नाही रे बाबा, कळत नाही मला, दाखवशील? गुरुला रथ माहित नाही का? तुम्ही ह्याला ज्ञान द्यायचं. राजा मला चला दाखवतो. मग गेला तिथं. त्याला रथ म्हणतात. गुरु म्हणजे एवढं बी कळ ना बाबा, जरा हात लावून सांग ना. मग त्यानं त्या दांड्यावर हात ठेवला. आणि याला काय म्हणतात? रथ म्हणतात. गुरु म्हणले, कशाला चेष्टा करायला लागला? ह्या तर दांडे आहेत. ह्या काय? रथ कुठे? या दांडे आहेत. पुन्हा त्यानं चाकावर हात ठेवला. याला रथ म्हणतात. अरे ते चाक आहे. आता कुठं हात ठेवल्यावर रथ असेल? ते आर असल, पुठ असल, मोरवा असल, काय कुणी असल, सगळ्या शिड असेल, कुठं हात ठेवल्यावर रथ व्हावं? हे जसं सगळ्याचा मेळावा म्हणून काय झाला? रथ म्हणायचं. तसं 5 ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, पुन्हा हे सगळे तत्व किती? 25 तत्वापर्यंत. चित्त, बुद्धी, मन, अहंकार, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाक, कूर्म, रूप, देव, दत्त, धनंजय, हे सगळं मिळून काय झालं? अज्ञान मिळून मग देह झाला. आता हे सगळं मिळून देह आहे. आता एक देह कसा असतो? हे सगळ्यांचा संबंध मेळावा म्हणजे त्याला म्हणायचं देह. आता हे सगळ्याचा मेळावा असेल तरी सुद्धा त्याचा आत्म्याचा एकाचाही संबंध नसतो. त्याचा आत्म्याचा एकाचाही संबंध नसतो. त्याला म्हणायचं देही दुदास. आत्मा वेगळा आहे. आत्म्याच्या व्याख्या सांगितल्या तुम्हाला, देहाच्या व्याख्या सांगितल्या, त्याचे विकार सांगितले, मरण सांगितलं, सगळं सांगितलं. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण एक झालो. मी वासुदेव तत्वता ही स्थिती झाली, त्याला म्हणायचं विदेह स्थिती. आता कोण होता विदेह स्थिती? आपण रामायण नेहमी. सीतेच्या बापाचं नाव काय? नुसता जनक, विदेही जनक. विदेही जनक, सगळे जनकाची नगरीच विदेही होती. तुका म्हणे, राज्य करिता पै जनक, एक पाय अग्नी माझी जळे. असा एका पायाला ते चौरंग होता आणि दुसरा पाय अग्नीच्या कुंडात असायचा, तरी त्या जनकाचा पाय जळत नव्हता. कारण जनकाचा देहच काय झाला होता? ब्रह्मरूप झालेला होता. आणि परब्रह्माला अग्नी जाळत नाही. मी मग सांग, नैनन चिंतती शास्त्राने अग्नी सगळ्या लंकेत लागला. विभीषणाचं घर जळलं काय? राम भेटायचा म्हणून कुंभकर्णाला सुद्धा पोळलं नाही. सीतेच्याकडे वाईट राक्षसी होत्या, पण त्यांना बी पोळलं नाही. कारण संतांची संगती. 80,000 बायका होत्या रावणाच्या, तरी वाईट असल्या तरी संगती मंदोदरीची लागली म्हणून त्या बी जाळल्या नाही. का? ब्रह्मसंगतीमध्ये अग्नी जाळत नाही, पाणी उडवत नाही, वारा उडवत नाही, काहीच नाही उडवत. आणि अशाला म्हणायचं आत्मस्थिती. आणि त्या आत्मस्थितीची एकरूप झालं तर देहाचा माझा संबंध नाही, असं ज्याला ज्ञान आहे त्याला म्हणायचं देही असोनी विदेह स्थिती. चला, ज्याशी नाही विषय आसक्ती. आता मला सांगायचं होतं, देहाच्या माध्यमामध्ये किती असतात? विषय असतात. विषय किती आहेत? 5 सांगितले. आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, तेजाचा रूप, पाण्याचा रस, पृथ्वीचा गंध. आता आहे शब्द नावाचा विषय आकाशाचा. आणि तो कशाचा शब्द कोणाला कळतो?
कान, कानाला कळतो म्हणून कान इंद्रिय. नाकाचं इंद्रिय आहे, पुन्हा वाऱ्याचं इंद्रिय कोणचं? स्पर्श नावाचा वारा, त्याला त्वचा म्हणतात, त्वगेंद्रिय. त्याच्यानंतर तिसरे रूप. रूप म्हणजे डोळ्या वगैरे, ते रूपाचं लक्षण आहे. आणि नाक हे गंधाचं लक्षण आहे पृथ्वीचं. पाण्याचं स्वरूप आहे रस, म्हणजे जीभ, रसना. ह्याच्या प्रत्येक एकेकाच्या देवता आहे. डोळ्याची देवता सूर्य, कानाची देवता अश्विनी कुमार, नाकाची देवता पुन्हा निवृत्ती नावाची देवता, रसनेची वरुण नावाची देवता. सगळे इंद्रियाच्या देवता आहेत. म्हणजे हे सगळ्याचा मिळून काय झाला? देह होतो, आणि त्याला विषय वासना म्हणतात. म्हणून हा साधक ज्या वेळेला देह म्हणजेच मी नाही, तर त्या देहाला होणाऱ्या वासनाचा काय संबंध आहे? नाक म्हणजे मी नाही, त्याच्यामुळे गंधाचा माझा संबंध नाही. डोळा म्हणजे मीच नाही, त्याच्यामुळे रूपाचा माझा संबंध नाही. कान म्हणजे मी नाही, म्हणून ऐकण्याचा माझा संबंध नाही, असं चिंतन आहे तिथं. म्हणून तिथं ज्याशी नाही विषयासक्ती, ज्याला विषय, कारण हे गरज नव्हती, पण पुढून सांगायसाठी नकऱ्यांची कृपा आहे. जो देही असून विदेही असतो त्याला विषय वासनाच होत नाही, कारण देहाच्या संबंधानच विषयन वासना असतात. एकदा का देहच संपला तर विषयन वासना संपत राहत नाही. मग जसं देह मेल्यावर पोट दुखत नाही, तसं देहच नसेल तर विषय वासना नाही. त्याशी बोली जे जीवनमुक्ती, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. जीवनमुक्ती कशाला म्हणायचं? प्रारब्ध देहाचं शिल्लक आहे. जोपर्यंत आपलं प्रारब्ध आहे तोपर्यंत मरत नाही. मग माणसं म्हणतात उगं एवढ्यावरच चाल गेलो, गेलोच होतो पण देवानं वाचवलं. देव काही संबंध नाही वाचवायचा देवाचा, आपलं प्रारब्ध होतं जा वाचायचं. गंडांतरी ते कळलं आपल्याकडं तर ते प्रारब्धावर असतं. तर तात्पर्य मला काय सांगायचंय की विषयासक्ती नाही, प्रारब्ध वशामध्ये देह जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत राहतो. भगवान परमात्मा आपल्याला श्वास देतो मोजून. श्वास भांडवल किती देतो? एवढे श्वास तुला दिले, मग तेवढे श्वास आपण जपून वापरायचं. लय जपून वापरला तर 100च्या पुढे सुद्धा जातात. माणसं काय म्हणतात, आता 100 आयुष्य राहिलंच नाही. कोण म्हणतं राहिलं नाही? आम्ही ते दिलेलं श्वास काना काना खर्चायला लागलो, आणि जेवढे ज्यानं लवकर संपवले ते काय झालं, लगेच मरतात. कुत्री लवकर का मारतात माहिती का? उगीच पळायचं. इतकं पळतं, वसा 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 वसा, ते श्वास इतकं खर्चून टाकतं. तसं आपली माणसं सुद्धा उगच पळतात आणि श्वास खर्चून खर्चून टाकतात. म्हणून रामदेव बाबाचं ते आसनं वगैरे करत जावं, त्याला प्राणायाम म्हणतात. जेवढे श्वास कमी वापरल तेवढं आमचं आयुष्य वाढतं. मला त्या आयुष्याकडे जायचं नाही, फक्त मला काय सांगायचंय, ज्याशी नाही विषय आसक्ती त्याची बोली जे जीवनमुक्ती. या जीवनमुक्तीवर मी बोलतोय. प्रारब्धानुसार आमचा देह पडला नाही, म्हणजे आम्हाला अजून त्या देहाला मरण आलेलं नाही. आत्मा तर मरत नाही, देहाला मरण आलेलं नाही. आणि हा तर मुक्त झालाय, म्हणजे देहाचा माझा काही संबंध नाही. कुत्ता जाणे चमडी जाणे, किंवा कधी कधी देहाचा विसर पाडी मध. खूप बऱ्या देवाला म्हणतात की देहाचा विसर पाडी मध. कधी विसर पडावा देहाचा, याची दान देगा देवा. तुझा विसर न व्हावा, देवाचा विसरच नाही झाला पाहिजे, मग आपोआप सगळ्याचा विसर पडतो. देवाचा आठव करायचं म्हटलं तर मग सगळ्याचाच आठव होतो, देहाचा विसर पडत नाही. एक विसरावं तवा दुसऱ्याचा आठव होतो. कुछ पाने के लिए कुछ खोना पडते. म्हणून देहाचा विसर पाडायचा असेल, म्हणजे विदेह अवस्था व्हायचा असेल, तर भगवंताशी एकरूप व्हावं लागेल. आणि ही साधकाची स्थिती भगवंताशी एकरूप झालेली असते. आणि त्याच्यामुळं प्रारब्ध अजून राहिले तोपर्यंत तो विधी अवस्थेमध्ये असतात. मग त्याला पोरं दगड मारतात, त्याला पोरं दगड मारतात, कोण शिवे देतं, हे बी हसतं रडतं, कारण देहाचे संबंध असतात. त्याच्यामुळे ते हसतं रडतं बसतं, पण त्याचा देहाचा संबंध नसतो. ते ब्रह्मरूपाच्या ठिकाणी झालेलं असतं. लोकाला वाटतं वेळ आहे जगात पिशाचे अंतरी शहाणा साधा ब्रह्मी जाणा निमग्न तो. दुसरं प्रमाण देतो, असो ऐसा कोठे आठवाची नाही, देहीच विदेही भोगत अशा. काही संबंध नसतो, तो मुक्त महात्मा असतो. जीवन मुक्ताचं लक्षण एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक साधू वेड्यासारखं गावात फिरायचं, एकटंच हसायचं, एकटंच रडायचं, कधी कधी एकटंच लोळायचं, कधी नाचायचं, कधी रडायचं. काही लोक आता असं जगाच्या राहटीला धरून नाही ना हे,
मग त्याच्यामुळे सगळे मनाचे वेडा आला वेडा आला, पोरं कधी कधी दगड मारायची, त्यांच्या मागे शिव्या देत कधी कधी लागणार. देहाचे संबंध आहेत ना, देहाची प्रारब्ध आहे तोपर्यंत करणार, पण ह्याच्या अंतःकरणामध्ये शिव्या देणं नाही. आयुष्य आहे तोपर्यंत ते फिरतं. आता एक सांगतो तुम्हाला, सोपं करतो आम्ही. हा समोर पंखा चालू, बटन दाबल्यावर सुरू झालं, बटन बंद केल्या केल्या बंद होतो का होत नाही? मागून येणारी जी गती आहे त्याला जेवढं बटन गती आहे तेवढं येडं घेतल्याशिवाय तो बंद होत नाही. तसंच आहे आपल्या देहात. प्रारब्ध देहातून मुक्त झाला म्हणजे बटन दाबलं, पण त्या देहाचं आयुष्य आहे ना ते तसं ते. किंवा कुंभाराचं चाक, मडकं तयार करण्यासाठी चाकावर चिकल ठेवला, मडकं तयार झालं, कुंभारानं मडकं नेऊन ठेवलं तरी चाक फिरतच असतं. का? मागणं मिळालेली गती, ती गती तोपर्यंत ते फिरत असतं. एकदा का गती संपली, तसं प्रारब्ध संपलं की मग देह पडत असतो. पण प्रारब्ध संपून देह पडायच्या अगोदर जर कोणी जीवन मुक्त झाला, त्याला देहाचा संबंध राहत नाही, त्याला विषयासक्ती नसते. हे चाललंय आपलं गोड चिंतन आहे. तर पोर दगड वगैरे मारायचे. एक महात्मा होता, काशीला वगैरे शिकून आला होता. त्याला विधिवन मुक्ती कशाला म्हणतात, जीवन मुक्ती कशाला म्हणतात? कारण असे महात्मे काळाय कोण लागतं आपल्याला कळतं काय? संत होता म्हणे, अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. आपण संत व्हावं तेव्हा संत कळतात. संताला संत कळतात, पोरालाच थोर करतात कळतात, पोरासनी नाही. शिवाजी महाराज त्या मावळ्याला शिवाजी कळला नाही, ब्राह्मणाला ज्ञानोबा कळला नाही, तुकोबा. तसं एक महात्म्यानं पाहिलं, अरे हे बोले वेडा नाही, हा काय आहे? हा महात्मा आहे, जीवनमुक्त महात्मा. हे ओळखलं एका महात्म्यानं. देवळात बसले होते, तसं देवळामध्ये गेला. गोपाळकृष्णाचं मंदिर आहे, त्याच्या पुढे बसलं मांडी घालून. आणि बसल्यानंतर मग डोळ्यातून घळ 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 पाणी यायला लागलं. हात जोडलं, लोळला, नाचला. हा बाहेरून बघत होता. आणि पुढं बसल्यानंतर मग पुन्हा आधी डोळ्यातनं पाणी आलं, रडला थोडस, पुन्हा शेवटी उठताना हसला आणि ते बाहेर आला. या मागच्या माणसानं पाहिलं होतं त्याला, आणि त्याच्याकडे ते बाहेर आले आले हे जाऊन त्यानं काय केलं, पाया पडला. महाराज शरण आलो म्हणजे तुमच्यासारखा महात्मा. हे मूर्खा होत म्हणजे मी येडा आहे, सगळं गाव मला येडा म्हणतो, तू काय अक्कल आहे? मी काय महात्मा असतो काय? दिले 2 थोबाडी. ते म्हणजे थोबाडी दि नाही तर मारून टाके. तो निया नुठवू माता मरणा वाचून सर्वता. आणि सांगा म्हटले, का हसला मग देवा पुढे होते? ते म्हणजे मी वेडा आहे म्हणून हसलो, तुला काय करायचंय? ते म्हणजे तुम्ही वेडा नाही, मला माहिती आहे, मला कृपा करा, त्याच्याशिवाय पाय सोडत नाही. आणि मग कुणीच नव्हतं, वेळ झालेली होती दुपारची, कुणी देवळाकडे फिरकलं नाही, एकांत होता. आणि मग त्या नागड्या उघड्या हसणाऱ्या रडणाऱ्या वेड्यासारख्या महात्म्यानं त्याला सांगितलं, ऐक म्हटले, मी गोपाळकृष्णासमोर पूजा करत बसलो होतो, मानस पूजा. मानस पूजा कशाला म्हणतात? मानस पूजा तांब्या नसला चालतो, परात नसली चालतं, भस्म नसलं तर चालतं, उदबत्ती नसते, कपडे पिपडे काहीच नसू दे, पण मानस पूजा उत्तम होते. कारण नुसतं मनात आणायचं. सोन्याचा तांब्या घ्यायचा, मनातला काही पैसे लागत नाही त्याला, मनाने घ्यायला जमतं का नाही? आता मी गेलो बाजारात आणि 50 तोळं सोनं घेऊन आलो, मनानं आणायचं. काय असतं, क्विंटल का आणायचं? तसं ते मानस पूजा म्हणतात, देवाला फार आवडते ती. मग यानं काय केलं, ती गोड असणारी पूजा, ते म्हणला मी मानस पूजा केली. मानस पूजा करताना मी आपलं मानस पूजा पूर्ण झाली, आरती ओवाळली मनाच. पुन्हा मग देव माझ्या ध्यानात येईना म्हणून थोडा रडलो. त्यावेळेला डोळ्यातून माझ्या पाणी गळगळ आलं. मी रडलो की देव माझ्या पुढे उभा राहिले, गोपाळ. आणि मग नैवेद्य दाखवायचं होतं. मी विचारलं, कृष्ण भगवंता काय नैवेद्य पाहिजे तुला आज? ते म्हणजे देशी. ते म्हणजे देणारच आहे, मनात तर आणायचे ना, काही माग. देव म्हणतो तुला काय मागायचं ना. आज भक्त म्हणत होता, देवा तुला काय मागायचंय ते माग. त्यानं सांगितलं, मत्स्यगंधा नावाची गाय माहितीये तुला? ते म्हणजे हो, यशोदाची तुला दूध पाजायची ज्या गायीचं, तिला मत्स्यगंधा गाई म्हणायची. 1,00,000 गायीचं दूध 1000 गायीला पाजायची यशोदा. 1000 गायी 10,000 गायीला, 10,000 गायीचं दूध 1000 गायीला पाजायची. 1000 गायीचं दूध 100 गायीला पाजायची. 100 गायीचं दूध 10 गायीला पाजायची. आणि त्या 10 गायीचं दूध मत्स्यगंधा गायीला पाजायची, ते कृष्णाला पाजायचे. कृष्ण म्हणतात, त्या मत्स्यगंधा गायीचं दूध यशोदेच्या हातनं सोन्याच्या वाटीमध्ये
रत्नानं मडवलेल्या वाटीतून मला तुला काय करावं लागेल, द्यावं लागेल. ते म्हणजे काय अवघड आहे, मनातच आणायचंय. यानं लगेच मत्स्यगंधा गाय मनात आणली, यशोदेला मनात आणलं, वाटी सगळं सगळं दूध आणलं, कृष्णाच्या हातात दिली वाटी, म्हणजे प्या देवा. देव म्हणजे मी एकटा कुठे, 9 लाख गोपाळ आहे, सगळ्याला पाहिजे. त्यानं लगेच 9 लाख मत्स्यगंधा गायी तयार केल्या, मनातच आणायची आहेत ना, कळतंय ना. 9 लाख गायी तयार केल्या आणि मस्त मध्ये त्या सगळ्याला दूध दिलं. कृष्ण भगवंताने एक घोट घेतला. देव म्हणजे वाह किती गोड आहे, माझ्या आईच्या मुखात हातातला असणारं दूध प्यायला मिळालं, सगळे गोपाळ मिळाले. आणि मग मला अर्धी वाटी दिलं, शेष घेऊन ये जाईन आणि तुमची झाली भोजन. मग मला तो प्रसाद मिळाला, मी हसलो आणि देव बी हसला. कशा पाय चालली होती गोष्ट, त्यांनी विचारलं, देवा पुढे बघून हसला का? ते म्हणला देव हसला आणि मग मी हसला. हे काय काढायचं, याला म्हणायचं जीवनमुक्त. बस चला. देही असून विदेह स्थिती, ज्याशी नाही विषय असक्ती, त्याशी बोली जे जीवन मुक्ती, सान निश्चिती रघुनाथा. तर हे श्री रघुनाथा, हे तू असणार ध्यानात ठेव, असं भगवान बोलू लागलेले. किती वाजले ते सांगा मला. यावरी श्रीरामाचे मनोज्ञान, शुकाच्या ऐसे संपूर्ण, विश्वामित्रे सांगावे ज्ञान, ते जाणून निश्चिन्ह ऋषी बोले. यावरी श्रीरामाचे मनोज्ञान. मनोज्ञान म्हणजे मनोज्ञ, रामाच्या मनात काहीतरी आलं. आता 2 ओव्या आपण कशा ऐकल्या, सकळ वासनेची शांती या नाव, मुख्य मुक्ती विषय वासना उत्पत्ती, बद्धता निश्चिती या नाव, विदेहन मुक्ती कशाला म्हणायचं, जीवन मुक्ती कशाला म्हणतोय. गोड 2 ओव्यात सांगितलं. किती ज्ञान कोणी सांगितलं, हे वशिष्ठ नाही विश्वामित्रांनी सांगितलं. रामाला वाटलं कशाला वशिष्ठाकडे जायचंय, विश्वामित्र किती भारी सांगताय, म्हणून हे ज्ञान मला विश्वामित्रांनी सांगावं. यावरी श्रीरामाचे मनोज्ञान. हे ऐकल्यानंतर रामाला वाटलं विश्वामित्रांनीच मला ज्ञान सांगावं, कारण गोड आहे, महात्मा तो. आता मग सांगितलं होतं आपण, ज्ञान सांगणारा कसा पाहिजे, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. विश्वामित्र तिन्ही मध्ये बसतात. यावरी श्रीरामाचे मनोज्ञान, रामाच्या मनात होतं विश्वामित्रांनी ज्ञान सांगावं. शुकाच्या ऐसे संपूर्ण, विश्वामित्रे सांगावे ज्ञान. शुकाला जनकाधिकांनी ज्ञान सांगितलं, व्यासाधिकांनी सांगितलं, किंवा शुकाने परीक्षिताला सांगितलं, किंवा श्री गुरु आपल्या शिष्याला सांगतात, तसं विश्वामित्रानं मला ज्ञान सांगावं. असं कोणाला वाटलं, श्रीरामाला वाटलं. मग राम जाणोनी चिन्ह ऋषी बोले. रामाच्या मनात आलं, विश्वामित्राने मला ज्ञान सांगितलं. आता विश्वामित्राला श्रीराम प्रभू ज्ञान सांगा म्हणणार एवढ्यात जाणोनी राम आता मलाच ज्ञान सांगायला होतोय काय, असं त्या रामाच्या हितवर आलं. तेवढ्यात विश्वामित्रानं थांबवलं. का, जर रामाच्या मनात आणून राम जर पूर्ण बोलले असते, विश्वामित्र तुम्हीच मला ज्ञान सांगा, तर घोटाळा होत होता. कोणता, अनंत ब्रह्मांड नायक राम आहे, त्याची आज्ञा कोणी मोडायची, एक. बर, त्याच्या आज्ञा न मोडता ज्ञान सांगावं, तर सूर्यवंशाचे गुरु कोण आहे, वशिष्ठ. दुसऱ्याच्या शिष्याला आपण ज्ञान सांगू नये, म्हणून इतके तज्ञ आहेत विश्वामित्र. राम आता असं बोलणार, ते बोलू का दिलं नाही, त्याला अभिप्राय म्हणतात. एखाद्याच्या तुम्हाला मनात जो प्रश्न आहे तो मीच बोलून दाखवायचा आणि त्याच्या प्रश्नाचं काय द्यायचं, उत्तर द्यायचं, त्याला म्हणायचं अभिव्यक्ती अभिप्राय किंवा अभिव्यक्ती अलंकार काय ते म्हणतात, म्हणजे त्याला म्हणतात. चला, तर जाणोनी चिन्ह ऋषी बोले. भगवान असणारा रामप्रभू आता विश्वामित्रालाच ज्ञान सांगा अशा म्हणायच्या अवस्थेत होते. एवढ्या अवधीमध्ये विश्वामित्र रामप्रभूंना काय बोलतात, ऐका. राम तुझा द्यावया समाधान, उपदेशावया ब्रह्मज्ञान, वशिष्ठ गुळ गुरु सज्ञान, सदा संपन्न क्षण गुणैश्वरे. रामप्रभूंना विश्वामित्र म्हणतात, रामा तुझं द्यावया समाधान. रामाला काय वाटलं होतं, विश्वामित्रानं मला ज्ञान द्यावं
आता विश्वामित्र काय म्हणतात, रामा तुला द्यावया समाधान. रामाला पाहिजे होतं विश्वामित्राकडून ज्ञान, आणि विश्वामित्र म्हणतात तुला समाधान देण्यासाठी. आता ज्ञान वेगळं समाधान वेगळं नाही, ज्ञान वेगळं आणि समाधान वेगळं, असं कसं होईल मला? कारण ओवीत असे दुरुक्ती होणार नाही. वर आहे ज्ञान आणि खाली आलं समाधान, तर या शब्दाचा अर्थ दोन्हीचा एकच आहे. ते ज्ञान आहे ते समाधी स्वरूप आहे, आणि समाधी स्वरूपालाच समाधान म्हणतात. सम आहे ज्याचं ध्यान, त्याच्याशी चित्ताचं आधान होणं, त्याला म्हणायचं समाधान. आता कोण आहे सम? समचरण वृत्ती, विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. परमात्मा सम आहे, समबुद्धी घेता. समान श्री हरी, शमदमा वरी वैरी नाही, शमदमा वरी हरी झाला. वैरी म्हणतात बरे, हिंदी नव्हतं तसं. हा, शमदमा वरी हरी झाला. तर शम आणि दम याला यांनी ज्यांना वरून घेतला असा तिचा अर्थ होतो. तर मला समाधानाचं वर्णन करायचंय. समाधान कशाला म्हणायचं? सम आहे ज्याचं स्वरूप, त्याच्या समस्वरूपाशी आमचं चित्त नेऊन एकरूप करणं, त्याला काय म्हणायचं? समाधान. आता काय मला सांगा, ही व्याख्या आमच्या डोक्यात येते का संसारात? आता संसारात कोणाचं समाधान कशात असतं, कोणाचं समाधान कशात असतं? एक तोंडावर पडलंय म्हणतो बरं झालं, आता माझं समाधान झालं. म्हणजे दुसऱ्याचं वाटोळ झाल्यावर ह्याचं समाधान, हे समाधान नसतात. म्हणून शास्त्राची भाषा ती शास्त्राची असते. रामा तुला जर समाधान मिळवून द्यायचं असेल तर त्या समाधानासाठी ब्रह्मज्ञान असतं. ब्रह्म म्हणजे सर्वम खल्विदम ब्रह्म, परब्रह्माशी एकरूपतेचं ज्ञान म्हणजे समाधान. सदा नाम घोष सर्व हरी कथा तेने सदा चित्ता समाधान आलं किती. म्हणून समाधान चित्ती असू द्यावे समाधान. हे सगळ्या समाधानाच्या अभंगात जिथं जिथं समाधान येतं तिथं ब्रह्म होतं. ते बाकीचं समाधान आहे. एक जण मला समाधान झालं का, सकाळ मला फुकट वडापाव चालला, हे काय समाधान असतं काय? असं नाही ते. म्हणून समाधान उपदेश द्यावया ब्रह्मज्ञान, वशिष्ठ कुळगुरु सज्ञान, सदा संपन्न षडगुण ऐश्वर्य. तर त्याच्यासाठी वशिष्ठ गुरु काय आहेत? सज्ञान आहेत. म्हणजे ज्ञानासह त्यांचं स्वरूप आहे, ज्ञान रूपच आहे. सदा संपन्न षडगुण ऐश्वर्य, 6 श्रेष्ठ गुणांनी ते काय संपन्न आहे. ओवित्यार्थी होत नाही, त्याचं चिंतन या ओवीचं आपण उद्या चालू करूया. कुंडली वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम. आरती घेतो आता 1 मिनिट. आता हो घ्या आरती. आ, 8वी ओवी आरती झाली आहे. 7च ओवी क्रमांक टाका. हो ठीक आहे, ठीक. घ्या आरती घ्या. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्न, पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर मुठी कंठी धडके मार सुखा फळाची. दर्शन मात्रे मन कामना चंदनाची ओटी कुंकुम केशरा, मंगलमूर्ती सन्मात्रे मात्रे सदना रक्षा जन्म प्रेमान कामना कृती अजपाळ सूर्यवंशी जन्म झाला रमणात, मनोनिकाची काया रक्षित उधरुनी गौतम झाला शाप वंदित. जय देव जय देव जय जय श्रीरामा, सीतावल्लभ स्वामी जावे मन प्रेमा. जय देव जय देव बोलिया सीता जय सियाने,
ऐकून पित्र वाचन वनवास गेले पंचवाटी रावणाने सीतेची हरली सुग्रीवांजनी नंदन विप्रा जोडिले जय देव जय देव जय जय श्रीराम सीता वल्लभ स्वामी प्रेमा जय देव जय देव हस्ते करुणिया सेतू बांधिला देव मांडर केला रावण मर्दिला विभीषण राज्य स्थापून देशी आला एका जनार्दनी चरणी मंडळाला जय देव जय देव जय जय श्रीराम सीता वल्लभ स्वामी प्रेमा जय देव जय देव वानर रूप धारी रात्री अंजनी माता हिंदतानंतरी भेटी झाली रघुनाथा धन्य राम भक्ता देवी मातरी कथा जय देव हनुमंता जय जय अंजनी सुता आरती ओवाळी राया रामाच्या तुता सीतेच्या सुखीसाठी रामे दिहली आज्ञा उदंडोनी समुद्र तीर दिले लंकेच्या भुवना शोधिल्या शुकवना मुद्रा टाकली फुकना सीतेशी दंडवता दोन्ही चरण जोडून जय देव हनुमंता जय जय अंजनी सुता आरती ओवाळी राया रामाच्या सुता निकुंभ इंद्रजित होमा करी आपण तोही विध्वंसीला भूसंगा करुणा देखो निपळकाची पुते महादारुण जय देव हनुमंता जय जय अंजनी सुता आरती ओवाळीन रामाच्या दूता देवोनी बहुकार नर लोकात दे राम लक्ष्मण जळी पाताळी नेले तयाच्या शुद्धीसाठी जळी प्रवेश केले आई रावण जय देव हनुमंता जय जय अंजनी सुता आरती ओवाळीन राया रामाच्या दूता हनुमंत नाम तुझे किती वर्णू दाखला आसोशी सर्व काही आजूबाजू आमरा स्वामीशी सोडविले दिनानाथा माहेरा हे जनार्दनी मुक्ती झाली संसारा जय देव हनुमंता जय जय अंजनी सुता आरती ओवाळीन रामाच्या दूता लवधव देवी कराळ ब्रह्मांडी माता विषय कंठ ताळाचे नेत्री माता देव जय शंकरा आरती ओवाळ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा रंगे पार्वती स्वरांच्या माळा युवतीचे प्रल्हाद कंठस्वरा ऐसा शंकर शोभे उमावे लाळा जय देव जय देव जय शंकरा आरती ओवाळ कर्पूर गौरा जय देव जय देव सागर मंथन पैके रामाची अवचित नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शंकरा आरती ओवाळ कर्पूर गौरा जय देव जय देव कोटीचे विग्रहाचे उच्चारी अंतरी देव जय देव जय शंकरा आरती ओवाळ कर्पूर गौरा जय देव जय देव अनुदासाचे मुळी महाराष्ट्र क्षेत्र वस्ती गोदावरी तीर ओवाळू आळवी स्वामी एकनाथा तुमचे नाव जय देव जय देव जनार्दनाची कृपा प्रसाद भागवता टीका नारायण जय देव जय स्वामी एकनाथा तुमचे नाव घेता जय देव जय देव ब्रह्मा विष्णू महेश भावया येती न ढळे ज्याची निष्ठा एकात्मता भक्ती ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता जय देव जय देव कापडी नेतानी ज्या घरी पाणी वाहे अनन्य भक्ती भागरी लावली त्याचे पाये ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता
तुम्हेव माता पिता तुम्हेव तुम्हेव बंधु सखा तुम्हेव तुम्हेव विद्या तुम्हेव तुम्हेव सर्वं काही वाचा इंद्रियवा तुझ्या गुणाला प्रकटभाव करून यज्ञ सकल स्पर्धी नारायणाची समर्पयामि अच्युतं केशव नामनाथं माधव रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कावत पंढरनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आता विश्वास देवे ये वाक्य तुषावे द्यावे बसायला नाही जे खांची विकटी सांडो तया सत्कर्मी वाढो परस्परे घडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो देवांचे सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आई मंडळी भेटतो चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आडनावा पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्तंड जे तापहीना हे सर्व ही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी निरोगी भजितो हरी गुरुजी अखंडित ग्रंथोपजीवे विशेषी लोके दृष्ट विजयी मोहाविजयी हे थांबणे श्री विष्णु होई दान पसराओ देवरी ज्ञान देव सुख्या देवरी ज्ञान देव सुख्या झाला देवरी ज्ञान देव सुख्या झाला हरि ओम शांति 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 शिव पार्वती शिव रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी माधव. आज आपल्या ज्ञानकांडाला या दुसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण कुमारी ईश्वरीताई माळी, राहणार पांढरेवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, युवा कीर्तनकार. खूप कमी वय आहे पण खूप ज्ञान, मस्त छान एकदम वाचन, गोड आवाजात. अगदी मलाही तिच्यासोबत सेवा करण्याचं परम भाग्य त्याच ठिकाणी मेंढापूरलाच मिळालं होतं. खूप सुंदर वाचन बरं तुमचं. आणि आजचे निरूपणकार हरिभक्तपरायण आदरणीय रामायणाचार्य, सार्थ भावार्थ रामायणाचे लेखक चिंतामणी बाबा घोडके, त्यांच्या अमृतमय वाणीतून आज आपल्याला ज्ञानाची गंगा जशी वाहावी आणि आपण त्या गंगेत न्हावून जावं अशा प्रकारचं सुंदर चिंतन वशिष्ठ आणि प्रभू रामचंद्राच्या संवादामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. खरं तर त्यांची म्हणजे स्तुती करण्याची पात्रता नक्कीच आपल्यामध्ये नाही. आपण अशा महान वक्त्यांकडून आपल्याला एक ज्ञानाची गंगा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र भावार्थ रामायण प्रेमी या ग्रुपच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांना ऐकायला मिळते, हे आपलं परम भाग्य आहे. आणि ज्या ठिकाणाहून आपल्या या ऑनलाईन रामायणाची सुरुवात झाली त्याच ठिकाणी म्हणजे मेंढापूर दुधेश्वर भगवंताच्या मंदिरातून याची कथा ऐकायला मिळाली, हेही आपलं परम भाग्य आहे. खूप सुंदर प्रकारचं चिंतन आज ऐकायला मिळालं.
या चिंतनाची आपण आपल्याला सांगताही येत नाही, तेवढी पात्रता आहे आपली नाही. अशा महान वक्त्याकडून आपल्याला रामायणाची जी सेवा ऐकायला मिळते, खरंच हे ज्ञान कुठंही मिळत नाही. परंतु आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असावं म्हणून आपल्याला ही कथा ऐकायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्र भावार्थ रामायण प्रेमी या ग्रुपच्या वतीनं खरंच दोघांचंही अभिनंदन.